प्रस्तुत करा. पण 13व्या अध्यायाला निरोप दिला जात होता आणि 13व्या अध्यायाचं महात्म्य सांगताना एका वाक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी श्लोक क्रमांक 32 आणि त्याच्या खालची ओळ आहे, 2 ओळी. आगा काय या अध्यायाचा विषय होता? आत्मा अनात्म वस्तू, प्रकृती पुरुष योग, परत क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र म्हणजे शरीर, प्रकृती म्हणजे शरीर, अनात्म म्हणजे जे दृष्टिगोचर जगत आहे ते, आणि आत्मा म्हणजे शाश्वत, पुरुष म्हणजे आत्मा, क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. आणि तो ह्या सगळ्या गोष्टीला कारण तोच आहे. जड प्रकृती काय करू शकत नाही, त्याच्या सत्तेने करते, पण कर्म सर्व ती करते. आणि त्या कर्माचा सुखदुःखाचा भोगता बी होतो तो ज्याला तादात्म्य पावतो तेव्हा. पण वास्तविक सत्य असं आहे का आत्म्याला कोणत्याही प्रकारचं स्पर्श होत नाही. आत्मा करती कोणती क्रिया केली तरी ती आत्म्याला चिटकू शकत नाही. हाच बोध अर्जुनाला देऊन लढाईला समरंगणावर पाठवलं. तुला पाप लागणार नाही, पुन्हा लागणार, कारण आत्मा असा आहे. आणि तू समजत असतील हे मारणार आहे तर हेही मारणारे नाही. 2 वळी त्याच्या सांगितल्या, 1120 क्रमांकाने 1121 क्रमांक. आगा आकाश के नाही. लोक म्हणतात जन्माला आला आणि शरीर पडलं का परत म्हणतात त्यातला आत्मा निघून गेला. कमीत कमी आपल्याला जर कळाली असेल ज्ञानेश्वरी तर आपल्या जीवनात असं प्रसंग भरपूर वेळा येणार आहे. पण तरी पण आपण मात्र अज्ञानातली वाक्य नाही म्हटली पाहिजे. आत्मा गेला, त्याचा आत्मा तळतळला. हे म्हणतात आकाश के नाही. आकाश कुठे नाही, तसं आत्मा कुठे नाही. तो शरीराच्या अगोदरही होता आणि शरीराच्या नंतरही आहे. जसं या मंडप बनवायच्या अगोदर पोकळी होतीच आणि मंडप बनवल्यानंतरही आहे, आणि मंडप पूर्ण जीर्ण झाला, तुटला फुटला तरी ती पोकळी बदलत नाही. तसं देहाच्या येण्या जाण्याने आत्म्यावर काही फरक पडत नाही. दुसऱ्याच अध्यायात सांगितलं होतं, तैसे जिद वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्य नाथे. ज्याप्रमाणे कपडे अंगावरचे फेकून देताना आपल्याला कोणतीही विजा होत नाही, त्याप्रमाणे ह्या शरीराची खोल टाकत असताना आत्म्यावर कोणतेच परिणाम न होत. आणि तो येतही नाही, जातही नाही. आता आकाश के नाही हे न रिघणे कवने ठाई. कुठं नाही, मग त्याला तिथं जाऊन पोचायचं. आणि मग बाबावरला पण असं लोक विचारायचे, बाबा परत कधी येणार? काल्याचं कीर्तन झाल्यानंतर निघालो, परत कधी येणार? ते म्हणले मी जात बी नाही येत बी नाही. हा कोणता चार्ज घेतलेला आहे त्यांनी? हे माऊलीच्या मोगरा इवलेचे रूप नाही, मोगरा फुलला. ही जी पुस्तकं नाव सांगतो ते तुम्ही ऐका आणि घेऊन नका येऊ बरं का. घेऊन आले आपल्याला कळलं ना त्याच्यातलं काय काय आहे ते. सगळं तर कळालं नाही पाहिजे आपल्याला. हो, फक्त ऐकायचं. मोगरा फुलला आणू. तू का आकाश एवढा असं? बरं ठीक आहे. पण घ्यायचं नाही बरं कधी. हो, तर त्याच्यामध्ये सुद्धा माऊली म्हणतात आम्ही येत नाही जात नाही. अशा प्रकारे आकाश के नाही हे न निघणे कवने ठाई, तरी काय तिने काही गादी देणार. तैसा, जसं आकाशाला पुढे जाणं येणं नाही, तैसा सर्वत्र सर्व देही आत्मा अस्तुची असे पाही. आत्मा आहे जे सर्वांच्या देह, परी संगदोषे एकेही लिप्त नव्हे. कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही. या प्रकृतीचा संग केल्याने तो मात्र काय गुंतला जात नाही. आणि असे संत महात्मे आहेत, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. बाबा मला असं करून ठेवा, मला कीर्तनकार नाही झालं तर चालेल, मला नाही भजन धड म्हणता आलं तर चालेल, पण हे आलं पाहिजे. ऐसे मज करून ठेवी नारायणा समूळ वासना नूरबावी. वासना राहिली तर संग आहे आणि मग पुन्हा येणे जाणे. तिसरं दृष्टांत त्याच्यात काय अजून? निसंग आहे तुम्ही सदा एकटे राहणे, नाही कटकट सावळ. अहो नुसतं ज्ञानेश्वरीशी संग धरली तरी कटकट आहे. म्हणजे या ज्ञानेश्वरीशी हे सांगणं बिंगणं आहे ना, ही कटकटच आहे एक प्रकारची. मेळावा करायचं म्हणलं तरी काय कटकटच आहे. निसंग तुम्हा काहीच नाही. किती विशेष आहे. बाबा एवढे दिवस केलं, एवढे अधिकारी तयार केले, पण कोणतं मंडळ नाही, काय नाही, तरी सुद्धा सगळं झालं. हे सगळ्या गोष्टी गबाळ आहे. त्या गबाळाने अजून गबाळाला माजवून भेटते, ते अजून वाढलं जाते. आतापर्यंत मी जी गोष्टी केलेल्या त्याचं काहीच केल्या नाहीत, पण त्याही तुम्ही आपण कधी करायच्या नाही पुढं. बस निसंग तुम्हा एकटे राहणे, नाही कटकट सावळे. कोणाचं काही बोलणंच नाही ना, केलं तर बोलणे, आणि ज्याचं नाही तसं ऐकावं लागणार तुम्हाला. तुम्ही निसंग राहा, एकटे राहणे, नाही कटकट सावळा येत. आणि शेवटचं दृष्टांत सांगितलं, जरी तुम्ही त्यात पडलेले दिसले तरी तुम्ही त्याच्यात नाही. तसं तुम्ही पडलेले दिसले तरी तुका म्हणे नाही शिळा येतो, तुका म्हणे नाही मिळेल तर शिळा.
सकळ रंगाचे स्फटिक आहे. तुका म्हणे नाही मिळेल ते शिळा सकळ स्फटिक रंगाचे, असं म्हणजे ती शिळा म्हणजे स्फटिक असेल, कोणत्या काळ्या पेपरवर ठेवा, लाल पेपरवर ठेवा, पिवळ्या पेपरवर, तसं दिसतं पण तसं नसतं, आणि दिसतं तसं नसतं. तसे तुम्ही आज अशा प्रकारे इथे ती गोष्ट सांगितली. आणि आज पुढे तुला पुन्हा निरूपण करतो म्हणजे पुढती येथे हेची लक्षणे निरूपी जे जाणारी क्षेत्र ज्ञाती. क्षेत्रज्ञ काय ते सांगितलं त्यांनी सांगितलं. आकाश आणि मातीमध्ये जेवढं फरक आहे तेवढं त्याच्यामध्ये, अंधार आणि उजड तेवढा प्रकृती आणि पुरुषामध्ये फरक आहे, असं सगळं सांगताना ज्ञानेश्वर महाराज जाताना सांगतात. मी अशा सद्गुरूंचा दास झालेलो, त्यामुळे माझ्यामध्ये एवढी ताकद आलेली आहे आणि त्यांच्या कृपेने मी हे बोलतोय. ही माझी मराठी देशभाषा खरी, पण साहित्याला सजवील, धडे देईल व आपल्या गोडीपणाने अमृताला फिके पाडील. माझी देशभाषा संस्कृत भाषेला फिके पाडील, तिला सुद्धा गोडवा येईल हिच्यामुळे, असं होईल. मागे सारी अशी अपूर्व सुंदर मराठी भाषा उपयोगात आणू. माझे बोल श्रोतृजनरूपी चंद्रकांत मनास पाझर फोडण्याची, शांत करण्याच्या बाबतीत चंद्राची बरोबरी करतील. शत्रुजन जो खरोखरच तळमळीने ऐकायला आले. मग आपण खरोखर नाही का नाही ऐकायला आलेलो, नाही म्हणता नाही, पण आहे असं बी म्हणता येत नाही. खरोखर ऐकायला आला म्हणजे तो पूर्णपणे एक 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 तुकून घेतली मोती, अशा प्रकारची ती आत्मसात करणारा, डोक्यात बी ठेवणार आणि व्यवहारात पण वावरणार. त्यांनी म्हणायचं खरं ऐकलं बरं का. मला आपण बी ऐकलं नाही ऐकलं असं नाही, पण मग त्या मूर्ती 3 डोळ्यापुढे आणायच्या आपण, आहे की नाही. तर शत्रुजनरूपी चंद्रकांत म्हणण्यास पाझर फोडण्याच्या, शांत करण्याच्या बाबतीत चंद्राची बरोबरी करतील. आपण शांत झाले का अजून? का अजून आपली पळापळी आहे, धरसोड आहे अजून? धरसोड असेल तर मग नाही जरी. दुसरी गोष्ट सांगता, माझे शब्द आपल्या रस रंगामध्ये असणाऱ्या मोहकतेने नादब्रह्मास लोप होईल. हे नादब्रह्म आहे ना, ते तुमच्या पुढे पिकं पडलं पाहिजे, ते सुद्धा लोटांगण घालत आलं पाहिजे. आपण ज्याच्या पाठीमागं पोहोचतो ना, मला गायला आलं पाहिजे, मला हे यायला पाहिजे, ते लोटांगण घालीला असं तुमचं ताव वाढवली पाहिजे तुम्ही. आपण आपली शक्ती, आणि ती शक्ती आहेच आहे, पण तिच्यावर जो अहम आलेला आहे ना, त्याच्यामुळे तो ओरिजिनल हिरायानं चमकत नाही, त्याच्यावर चिंध्या पडलेल्या आहेत, देहरूपी चिंध्या. पिशाचाधिक म्हणजे अज्ञानाच्या मनास देखील, भूताडकी असणाऱ्यांना सुद्धा आणि अज्ञानिकांना 2 वाक्य. पिशाचाधिक अज्ञानांच्या मनास देखील माझे शब्द सात्विकतेचा पाना फोडतील. काय हेच वाक्य तुकोबरायांचं. तुका म्हणे खळसमयी करू निर्मळ, किंवा गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पडे, पाना फोडतील. आणि ऐकणारा शुद्ध मनाचा अधिकारी असेल, निवड नाही केली माऊलीने, ऐकणारा शुद्ध मनाचा अधिकारी असेल तर त्याला शब्द ऐकण्याबरोबर समाधीच लागेल. तो ते तादात्म्य विसरून जायला लगेच तदाकार हो. आणि मी गीतेचा अर्थ वाणीच्या विलासाचा विस्तार करून असा सांगेन की तो अर्थ जगभर पसरून यच्च यावं जगाला जणू आनंददायक एक आवार म्हणजे कोटच होईल. आनंदाच्या कोठार त्याला भेटेल, आनंदाच्या राशीवर तो बसल, असे माझे शब्द आहेत. त्यामुळे आत्म अनात्म विचाराचे दैन्य उन्हे फिटून जाईल. अजून आपल्याला परफेक्ट प्रसंग आल्यानंतर काय कळावं अजून करावं हे अजून कळत नाही. आपण संभ्रम स्थितीत राहतो. अरे जे काय म्हटलं तरी तुमचा निश्चय असाच झाला पाहिजे, हेच बरोबर, याच्या पलीकडे दुसरं काय नाही. अजून आपल्याकडं ते कशाचं दैन्य आहे, अजून विवेकाचं दैन्य आहे आपल्याकडं. पण ही जर भाषा ऐकली तर विवेकाचं दैन्य फिटेल. आत्म अनात्म विचार तुम्हाला परफेक्ट कळेल. ह्या वेळेला काय करणं गरजेचं आहे आपल्याला आणि काय करण्याचं गरजेचं नाहीये म्हणून. त्यामुळे आत्मा अनात्म विचाराचे दैन्य उन्हे पेटून जाईल आणि मन आणि श्रवण यांचे जीवन सार्थक धन्य होईल. ऐकलेलं त्याला सुद्धा सार्थक येईल कधी, जेव्हा परफेक्ट निर्णय घेण्याचे पात्रता आपल्यामध्ये येईल, तेव्हा ऐकलेला श्रवणाचा फायदा होईल आणि जीवन जे जगलो ते सुद्धा धन्य होईल. फार काही सांगायला आज वाटेल त्याची ब्रह्मविद्येची जणू खानच पाहता येईल. ज्ञानेश्वरी म्हणजे काय मुक्ताबाईंनी जनाबाईंनी सांगितलं. वाटेल त्याला म्हणजे कोणाला सांगता येईल का तुम्हाला? वाटेल त्याला म्हणजे कोणला येईल का? वाटेल त्याला म्हणजे कोणला? बरोबर, माझ्या तोंडात ते होतं जे माझ्या ओठात असते ना, पोटात ते यांच्या ओठात असते, माझ्या पोटातले यांच्या ओठात असते. खट नटे म्हणजे कसा, यारे याती भलती, कसे असले खाल्लेले पिलेले बरगटलेले. तुम्हाला मागे सांगितलं ना ते तळेगाव चाकणचे, डमडरे जाधव
तळेगाव डोंगदरीचे जाधव मामा ते बाबांना म्हणले, बाबा मी ट्रक ड्रायव्हर आहे लाईनवरचा, मी काय करायचं शिल्लक राहिलो नाही, गावठी भाषा सांगू म्हणे, फक्त मी खायचं शिल्लक राहिलो, मला भेटेल देव, हा तरी सुद्धा भेटेल. तू ते जे समजतो ते आहेच नाही, आणि जे आहे ते तू समजत नाही, बस काय वाटेल त्याला, म्हणजे काय काय संतांचं बोलणे कळेल का आपल्याला? कळत, कारण आपण आहे ना प्राकृत आणि कालचा जो विषय होता ना, ते दोन आपल्याला संभ्रमात टाकलेली वाक्य. व्यावहारिक दृष्ट्या जीव भिन्न आहे आणि पारमार्थिक दृष्ट्या अभिन्न आहे. आता व्यावहारिक दृष्टीने, व्यावहारिक मध्ये आपण वेगवेगळे नावाचे, रूपाचे, आकाराचे आहेत, याच्याने भिन्न आहे ना. कर्म प्रत्येकाचं वेगवेगळं असल्यामुळे भिन्न आहे. व्यावहारिक दशेत, आता हे व्यावहारिक दशेत आपण भिन्न आहे. व्यावहारिक दिशेत सफेद आहे, लाल आहे, निळा आहे, हिरवा कपडा आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या कापूस अभिन्न आहे. भाऊ काय वाक्य, आत्तापर्यंत आपलं तेवढी एक झटका वाटला होता काय बघा, काहीच ज्ञानेश्वरी अवघड नाही. मी तर म्हणतो आता ह्या वेळेला आपल्याला आत्तापर्यंत नाही वाटलं कालचं तेवढं, पण त्याच्यावर पण त्यांनी उदाहरण दिली होती. सोनं आहे पण त्याचे आकार झाले. व्यावहारिक दृष्ट्या आकाराला म्हणावं लागेल, ही बाळी, हे बुगडी, अमुक आहे, व्यावहारिक दृष्टिकोनाने भिन्न आहेत आकारानुसार, पण पारमार्थिक दृष्ट्या अधिष्ठानाच्या दृष्ट्यानं सोनच आहे. त्याप्रमाणे पाहिजे त्याला खट नट यावी, याती भलती नारी नट, कसे असले तर खाल्ले पिले तरी सुद्धा त्यांना काय मिळेल? ब्रह्मविद्येची जणू खाणच भेटेल. आणि यांना भेटली नाही, यांना दगडी खाणी भेटल्या, कोळशाच्या खाणी भेटल्या, सोन्याच्या खाणी भेटतील यांना, पण आत्मज्ञानाची खाण आपल्याला भेटलेली आहे. म्हणून बाबा किती वेळा म्हणले, तुम्ही लय सोन्यावान पिवळे, सोन्यावान पिवळे, तरी सुद्धा कळणार नाही बरं का. सोन्यावान पिवळे, सोन्यावान पिवळे, ज्या दिवशी होऊ ना तेव्हा कळणार ती गोष्ट, तोपर्यंत कळणार आहे. अशा प्रकारे जाता जाता आपण परत तुम्ही म्हटले का नटखट आहे, पण त्याच्यात पण कसा पाहिजे? नटखट जरी असला ना त्याच्यात पण असा पाहिजे, आधी दुग्ध जैसे आसक्त हरी जाय विसरून देव भाव, या परी तल्लीन दृढ राखे म्हणा. असं असेल ना तरच त्याला फायदा होईल, कोणी पण येऊन त्याला होईल असं मला नाही वाटत. तर ते असं आहे, साधू संतांचं चॉकलेट हे वाक्य बरोबर आहे. साधू संत कोण आलं? साधू संतांचं चॉकलेट आहे. काय कोणी या नाम घेता उठाउठी, नाम घेता वाया कोणी गेलं, आई चॉकलेट आहे. नाही म्हणलं तर मग ते पोरगे येईल का शाळेत? नेहमी चाचणीला चॉकलेटवर गेले का कोण कोण नाही, चाचणीला फेल आहे, 6 महिला फेल आहे, तरी सुद्धा त्याला वार्षिक पर्यंत म्हणायचं, अरे जाऊ दे, गेलं तर जाऊ दे, मागे झाले पाहू नका, पुढे आहे ना, आहे ना, अजून उमेद गेली नाही, असं आहे. नाहीतर तुम्ही म्हणले तसंच आहे, तो पूर्णपणे त्याच्यावरच विसंबून गेला पाहिजे, अनन्य ज्याला म्हणतात तसा झाला पाहिजे. पण वाया बी जाणार नाही बरं का महाराज. तो कुत्रा मांजर गाढ होणार नाही आता ज्यांनी नाम घेतले, म्हणजे आता काही टेन्शन नाही आपल्याला. मग मस्तपैकी रंगी बिरंगी संसार करू, परत माणसं जेवून येलं तर येणारच आपण, आता काय गॅरंटी, टेन्शन राहिले का आता? पण मुक्त आत्मा नाही भेटणार. म्हणजे संतांनी कोणाला डावलले नाही. जसं श्रवणे आर्थे पठने मोक्षच लाभे, पण जो अर्थरूप होईल तो वेगळा आहे, श्रवण करील तो वेगळा आहे, पठण करील तो वेगळा आहे. पण हळूहळू एक एक पायरी जाईलच ना. हळूहळू आपण कटारी नाही इथपर्यंत आलो, हळूहळू म्हणणारच गाठ बनत बनत. त्यात ब्रह्मविद्येची जणून खान पाहता येईल. परब्रह्मतत्व डोळ्यांनी पाहावं व सुखाचा सोहळा उत्सव दृष्टीस पडावा. सुख म्हणजे काय? जग ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या सुकाळामध्ये प्रवेश करील असे मी करील. बापरे, काय प्रतिज्ञा आहे माऊलीची. असं काहीतरी करावं ना माणसाने प्रतिज्ञा, हो मी असं करणारच, असं काहीतरी करावं, अशी प्रतिज्ञा करावं की परत तत्व डोळ्यांनी पाहायला भेटेल व सुखाचा सोहळा होईल, उत्सव दृष्टीला पाहायला भेटेल आणि जग ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या सुकाळामध्ये प्रवेश करील असे मी करील. कारण मजवर परमश्रेष्ठ श्री निवृत्तीचा महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे मी आता असे भाषण करीन की उपयुक्त सर्व गोष्टी आपल्या अनुभवात येतील. हे सगळं मी करील म्हणले तरी सुद्धा येथे सानुगुरु श्री गुरु पाठी राहत आहे ना. श्री गुरु सारिका आपल्याला नाही का असं करता यायचं? नाही आपल्याला काय करता आलं तर आपल्याला कळलं तर खरं याच्यातलं काय ते मर्म आहे. आणि अशा प्रकारचा आपण 13व्या अध्यायाला काल निरोप दिला. 14व्या अध्यायात पदार्पण करण्यापूर्वी आपण त्याचा सारांश पाहू, म्हणजे आपल्याला एंट्री सापडेल. अध्याय क्रमांक 14, गुण ते कैसे किती बांधती कवने रीती ना तरी गुणास्थिती चिन्हे काय आहेत. काय जाता जाता माऊलींनी सांगितलं, तो प्रकृतीची कार्य करते ती गुणानुसार करते सांगितले वाक्य आलं होतं. म्हणजे हा अध्याय समारोप होताना काहीतरी एक शिंडी शिपूट सोडून जातात.
का त्याचा विस्तार बहु प्रगती, मग गुण बांधतात. म्हणजे प्रकृती करते, पण प्रकृती नेमकी करत नाही, तर ती कोणामुळे करते? गुण तिला करायला लावतात. मग ते गुण किती आहेत, कसे आहेत, कोणाला कसे बांधतात? मागील 13व्या अध्यायात क्षेत्र स्वरूप वर्णनाच्या शेवटी हेच गुण विवंचना पुढा म्हणिपेला अर्जुना असे म्हटले आहे. पुन्हा सांगेल पुढेचे अध्याय तुला गुणांचं. याप्रमाणे या अध्यायात ते गुण किती आहेत, कसे व कोणापासून उत्पन्न झाले, ते जीवास बंधनात कसे घालतात, त्या गुणाच्या बंधनापासून सुटण्याचा उपाय काय, आणि त्या गुणाच्या बंधनातून सुटलेल्या जीवांची म्हणजे गुणातीत पुरुषांची स्थिती व चिन्हे कोणती आहेत, या सर्व गोष्टी या अध्यायात सविस्तर रूपाने सांगितल्या जातील. त्या प्रतिपाद्य विषयाचे व्याख्यान सुरू करण्यापूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु निवृत्तीनाथांचे ऐक्याचे ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथांच्या ऐश्वर्याचे वर्णन करतात. काय आपल्या बाबांचं वर्णन आहे पहा, काय आपले मिळालेलं नामाचं महत्व, आपल्याला मिळालेलं संतांचं महात्म्य. हे प्रज्ञा प्रभात सूर्या, हा कोणता सूर्य आहे? श्री गुरु आपल्या जीवनात उगवलेला प्रज्ञा प्रभात सूर्या. तो फक्त प्रकाश पाडतो, पण आपल्या टाळक्यामध्ये प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धीचे पलीकडं प्रभाव. बुद्धी सुद्धा त्याचा एक अलीकडचा आहे. बुद्धीच्या वरती विवेक आणि विवेकाची पुढची स्टेप आहे प्रज्ञा. ते प्रज्ञाच ब्रह्म आहे, प्रज्ञानं ब्रह्म. ते प्रज्ञा, हे प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदय करणाऱ्या, काय करणाऱ्या आपल्या जीवनात, हा झाला असेल तर बरं आहे, आपल्या जीवनात सुखोदय करणाऱ्या श्री गुरु आचार्या आपला जय जयकार असो. तुझ्याविषयीच्या अज्ञान काळात जगाची प्रचिती मात्र होते. ज्या वेळेला तुमच्याबद्दल आमच्याकडे अज्ञान असतं, त्यावेळेला आम्हाला काय दिसतं? जग दिसतं. आणि ज्यावेळेला आम्हाला ज्ञान होईल, तेव्हा हे जग न दिसता काय दिसेल? सगळं. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या ठिकाणी सद्गुरु तुमचे निज रूप माझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. तेथे सगळीकडे जगामध्ये ब्रह्म बसलेले असं. ब्रह्मने आता 12 सांगितले, म्हणजे संत सांगितलं. सगळी दृष्टी आपल्याला, आपण आपल्या महाराजांशी कसं वागतो, तसं सगळ्यांशी वागलं पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे. एका दिवसात होणार नाही, कारण आपला मागचा अभ्यास काही साधा नाही, तो आपल्याला आडवा येतो. पण तरी सुद्धा ज्या अर्थी आपण शाळेत ऍडमिशन घेतलं, त्या अर्थी योग्यता आहे, याच्याबद्दल नाकारता येत नाही. अज्ञान काळात जगाची प्रचिती मात्र होती, व तुझ्या यथार्थ ज्ञान काळात जगताचा बाट होऊन तू सर्वत्र उत्फुल्ल भरलेला दिसतो. सगळीकडे आपले गुरु महाराज श्रीपाद बाबा, सगळीकडे ज्ञानेश्वर महाराज. हे फक्त आळंदीत गेले सगळीकडे ज्ञानेश्वर महाराज. तू स्वयंप्रकाश असल्यामुळे अन्य प्रमाणात तर विषय होत नाहीत, पण स्वतःच विषयही होत नाही. तू स्वतःलाही पण विषय होऊन देत नाही, आणि तुझा दुसऱ्याकडून काही असा सिद्धा दृष्टांत दाखवला असा आहे म्हणून सुद्धा विषय होत नाही. विषय भावरहित आहेस. हे नवलाव राघव, नवल लाघव तुझे आहे. तू इतका निरुपाधिक व्यापक आहेस की नभ तुझ्या माझी खेळ. काय हे आकाश लपंडाव खेळतंय बाबाच्या स्वरूपात. मग बाबाच्या स्वरूपात खेळतंय आणि तुमच्या स्वरूपात नाही आकाश लपंडाव खेळतंय आपल्याला. पण आपण आकाश एवढे नाही झालो अजून आपण संकुचित राहिलेलो. अजून संकुचित असल्यामुळं आपण विश्वव्यापक न झाल्यामुळे, नाहीतर आपलं स्वरूप आहे ना, याचंच वर्णन चाललेलं आहे. सद्गुरूचं रूपक केलेलं आहे, ते नाही तर आपलं वास्तविक स्वरूप. आकाश आपल्या कोणाचं आकाश आहे ना, हे आपल्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळतंय. म्हणजे आपण मोठे का आकाश मोठे? आपण मोठे आहोत. ते मोठेपणा आपण स्वीकारला पाहिजे, मग काम झालं आपलं. तू इतका निरुपाधिक व्यापक आहेस की न तुझ्यामध्ये लपालपी. आता तुझ्या यथार्थ विशेष स्वरूपाचे वर्णन करायचा प्रसंग आला म्हणजे करण्याचे सोडून आपल्या चरणी मस्तक ठेवाय हेच भले. मजवर आपण एवढी कृपा करायची माझ्या ग्रंथोमध्ये सफल होण्यास आपण साकार व्हा, व कृपारूपी भांडवल सोडून माझी मतीची पोतळी भरा. गावावरून निघालो कांद्याची पोती भरून आणतात, गव्हाची पोती भरून आणतात. तशी आता ही कोणती पोती भरा? आमची मतीची. टाळकं आमचं फिट जागेवर आणा, त्याच्यात काय माल भरता आलं तर भरा तुम्हाला. ज्ञानपूर्ण काव्य लाभाने मला थोर करा. तेव्हा श्रीगुरु संतोष पाहून म्हणाले, गीतार्थातील ज्ञानार्थ स्पष्ट करून सांग. मागे 13व्या अध्यायात क्षेत्र संबंधात जे जग उत्पन्न होते, गुण संबंधाने आत्मा संसारी झाला. कशामुळं? गुण संबंधाने आत्मा संसारी. बघा, एक टप्पा वाढत चाललाय बरं का. ज्ञान आपलं वाढलं पाहिजे एक टप्प्याने. 13व्या अध्यायानं प्रकृती करते कर्म, तो काहीच करत नाही. आता काय म्हणतात, प्रकृती सुद्धा स्वतःच्या नाही करत, तिला देऊन कोणतरी नाचवणार आहे गुण.
आणि गुणसंगाने आत्मा संसारित झाला. तत्वतः आत्मा गुणातीत असंग आहे. त्यात हा गुणसंग कसा झाला? आत्मा कसा आहे? तो बी गुणसंगच आहे, निसंग आहे तो. तेव्हा क्षेत्र संबंधाचे उत्पन्न होते. गुणसंग कसा झाला व तो संबंध तरी कोणता, ते गुण किती आहेत, कोणत्या रीतीने आत्म्याला बांधतात व गुणातीत लक्षणे काय आहे, या सर्व गोष्टीचा अर्थ स्पष्ट करणे हाच या 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. पाहू आता आपण काय म्हणतात 14व्या अध्यायामध्ये. जय जय श्री आचार्य. हे श्री गुरु, तुम्ही सकल देवात श्रेष्ठ असून आनंद उदय करणारे आपल्या जीवनात आत्मविषयी. आनंद म्हणजे काय? बस परमात्मा सुख ब्रह्मस्वरूप आनंद करणारे आहेत व आत्मविषयी बुद्धिरूप प्राप्त काळाचा उदय करणारे सूर्य आहात. आमच्या डोक्यामध्ये आत्मज्ञानाचा उदय करणारे तुम्ही, आणि आपल्यामध्ये तो दिवस प्रत्येकाच्या जीवनात आलेला आहे. बाबा अहंकार निशी घन दाट गुरुवचने तीच पहाड झालेली आपल्या. तिथूनच आपल्याला थोडा ज्ञानाचा किरण भेटलेला आहे. कमीत कमी एवढी जाणीव झालेली. संत महात्मे ज्ञानेश्वर महाराज एवढे जगत मोठे संत होईल ते सांगतात तुम्ही देह नसून आत्मा आहे. एवढं फक्त आपल्याला काय कळालेले, त्याला म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये परोक्ष ज्ञान झाले. कोणतं ज्ञान झाले आपल्याला? हा, कळालं म्हणजे परोक्ष ज्ञान झाले. हा, आणि दृढ अनुभवाला येणं मी आत्मा आहे याचा थोडा झटका अष्टसात्विक भावाच्या रूपाने प्रगट झालेला आहे, पण दृढ निश्चय होत नाही आपला. मग ते अपरोक्ष ज्ञान झाले, एक झटका. पण काही अजून चिंतनच करत नाही. अजून आत्मसाक्षात कशा नाही होतो, काय कंठी प्रेम दाते, कसं काय अंतकरणात शरीर डोळे झाकून बघतच नाही तर कसं काय होणार? अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे आणलेलं ऐकून बाहेर नाम आपण परोक्ष, ते तू आहेस हे परोक्ष ज्ञान. अपरोक्ष थोडंसं मला अनुभव आला हो, मला वाटतं तसं आहे अपरोक्ष. मला असं वाटतं थोडं तरी असा सूर्यकिरण. आणि आता एक दिवस निश्चय झाला दृढ, नाही मी तोच आहे, काय झालं तर मी तोच आहे. ते दृढ अपरोक्ष ज्ञान. केवढं पल्ल्या गाठायचं आपल्याला. आता सध्या परोक्ष ज्ञानच झालं आपल्याला महावाक्याचं, अजून अपरोक्ष ज्ञान झालं नाही. आणि दृढ अपरोक्ष अजून फलंदाजांनाच झालेलं नाही, त्यांची बी धरसोड आहे. आणि म्हणून माऊलींनी सांगितलेले आहे 5व्या अध्यायामध्ये बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. आता काही करणं शिल्लक नाही. तुम्ही आमच्या जीवनात बुद्धिरूपी प्राप्त काळाचा म्हणजे आत्मविषयक बुद्धिरूपी प्राप्त काळाचा उदय करणारे सूर्य आहेत. तुमचा जय जयकार असो. तुम्ही सर्वांचे विश्रांती स्थान असून विश्रांतीचा ठाव. हे फक्त आकाराच्या बाबाच्या नुसार बोललेलं नाहीये. म्हणजे तुकाराम महाराज सद्गुरू बाबाजी चैतन्यांच्या आकाराला नाही म्हणत का मी बाबाजी चैतन्यांच्या चरणाजवळ बसलो म्हणजे विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. त्या संत विचार जीवनात प्रगट झाला, नाही तर मग तसं असतं तर ते देऊला गेलेच नसते. ते म्हणले आता इतर सांगू विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. तुम्ही सांगितलेला विचार एवढा प्रगल्भ आहे आणि त्या विचारामध्ये मी जे राहणार ना तो विश्रांतीचा ठाव आहे. तिथंच जीव विसाव्याला येतोय, कारण त्रिविध तापांनी तापलेलं आहे. आणि तिथं विश्रांती आल्यानंतर हे आध्यात्मिक ताप तू नाहीस, आधी भौतिक ताप तू नाहीस, आधी दैविक ताप नाहीस, हे शरीराचे अंतकरणाचे मनाचे तू त्याच्यापेक्षा वेगळं आहे. म्हणलं झालं ना शांत. कोर्टात तुझ्या केस लागणार नाही, तू काळजी करू नको. ते घाबरलेले त्याला जर आश्वासन दिलं ते शांत झालं ना. तसंच हे स्वतःला कर्तृत्व समजत होतं म्हणजे त्याचे भोग भोगावं लागेल. त्याला सांगितलं तुला काहीच नाही, तू चैतन्यमय आत्मा कशाला स्पर्श करत नाही असं ज्ञान दिल्यानंतर तिथं विसाव्याला येतात लोक. विश्रांती स्थान असून सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म ते तत्व अभिव्यक्त करणारे आहात. मी अहम, मी अमुक आहे, मी तमुक आहे. ज्याला नाही कळालं त्याला सुद्धा बरं मी अमुक आहे, मी अमुक आहे असं प्रत्येकाला सुचतंय ना. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला सुद्धा, त्याला कोणते स्फुरण देत आहे? म्या बोलविला वेदू बोली, म्या चालविला सुर. तो आणि ते वेगळं नाही, तर ते त्यांच्यामध्ये स्फुरण करतात. सर्वांची विश्रांती स्थान हृदयात, सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म ते तत्व अभिव्यक्त करणारे आहात. किंवा तुम्ही समुद्ररूपी असून तुमच्या 14 लोक लाटा प्रमाणे हेलकावे खातात. आलं ना सगळं. माळकरी असू नाही तर बिगर माळकरी असू, ते त्याच्या सद्गुरूच्या सत्याने सगळं चाललंय. तुमचा जय जयकार असो. असे माझे निवृत्ती दादा आहेत बरं का. आकाराची निवृत्ती दादा नाही. तुम्ही म्हणाल गहिनीना तंकुण वगैरे घेतला मग ते पहिलेच तसे होते. आणि तुम्ही आपण पहिलेच तसे होतो का? बाबाकडे जाऊन आलो तसे झालो.
अजून झालोच कुठं, तुम्ही काय आम्हाला अजून गोट्यात करता? अजून आम्ही पहिलेच कसे संपत हंडे, रिक्षा ड्रायव्हर, मी BST कंडक्टर, कोण ड्रायव्हर, अजून कोण काय काय, फळांचे व्यापारी, फुलांचे व्यापारी, काय तुमचं काम असते? औषध विद्यालय, तुम्ही वायरमन, आम्ही पहिलेच तसे. तुम्ही म्हणता बाबांनी ब्रह्म सांगितलं आणि आम्ही पहिले तसे विषय काय नाही, आता आहे तसेच पहिले, अजून जैसे थे. आता कधी व्हायचे, राम झाले. अजून लय टोके आहेत आपल्याला, अजून लय टोके आहेत. इथले नॉर्मल आपल्याला धक्का दिला. अजून पुढे बहुत करणे आहे. अजून लय प्रपंच करायचं आहे, नातवाचा प्रपंच करायचा आहे, पण तू पाहायचं, असं लवकर नाही जायचं बाबा. 14 लोकांची लाटात हिलकावे खातात, तुमचा जय जयकार असो. तुम्ही दीनदयाळ बंधू आहात. साधूचं हृदय किती चुकीचा वागलेला त्याला साधू दूर लोटत नाही. काय हृदय, काय असं हृदय, ते आपण होण्याचा प्रयत्न करू पाहूया. काही लोक अजून पोराला सुद्धा घरात घेत नाही. त्याच्या हितासाठी बाहेर काढला असेल तर बरोबर आहे, त्याच्या हितासाठी काढला असेल तर बरोबर. पण पोरगं म्हणते बाबाला माळ घाला, बाबा म्हणते मी नाही माळ घालणार, आणि बाबांनी पोराला बाहेर काढले, चांगलं केलं का? असं थोडी होतं उलट बाप म्हणते माळ घाल, पोरगं म्हणते राहायचं तर राहायचं, नाही तर निघा बाहेर तुम्ही. तुम्ही कधी घातली? आम्हाला लागले दादागिरी करायला. आम्ही रिटायर झालो घातली, आम्ही घालू रिटायर झालो. तुम्हाला अक्कल आली, सगळं खाल्ली पिल्ली मजा हजा केली, आता आम्हाला लगेच गुतवायला लागली का? कशी ऐकतील पोरं? बरं लगेच तुमच्यात रिटायर झालं, परिवर्तन झालं असतं तरी ऐकलं असतं. पण तुम्ही आम्हाला अजून तसेच दिसता, पहिले होते तसेच. परिवर्तनच नाही. किती लोकांचे नवरे म्हणतात आज यांच्यातच बदल नाही, आमच्यात कधी होणार? आणि किती जणांच्या बायका म्हणतात यांच्यातच परिवर्तन नाही, आम्ही कशाला लगेच माल करू? आता हे दोघं एकमेका 24 तास बरोबर, तर यांच्या इफेक्ट नाही, तर आजूबाजूच्या लोकांना कधी परिणाम होणार आहे? तुम्ही दीनदयाळ बंधू आहात, निरंतर करुणेचे सागर आहात. काय असेल रामेश्वर भट्टाला अनुग्रह दे ना. आता जे एका बाबाला जमणार नाही, गाथा उडवतो, कीर्तन ठेवत नाही, माझं ठरवलेलं कॅन्सल करतो, याला अनुग्रह, याला पहिला बाहेर काढा. ज्ञानेश्वर महाराज लाता बुक्यानी मारलं ना. चरित्र ऐकलं तर रडल माणूस. कोणाकडे चरित्र होतं? परवा खाली जाताना लागलं होतं, इथून खाली वाजत चालली होती लावून. मी म्हणलं नको, बाजारची ऐकतील ना. ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र कोणाचं वाजत होतं? आपले ते तांबडे बाबा तुमच्या गावचे. इथून सुटले लगेच ज्ञानेश्वरांचं चरित्र चालू केलं. लोक म्हणजे असून काय येड लागले या लोकांना. इथे ज्ञानेश्वरी ऐकली, लगेच ज्ञानेश्वर महाराज लाथ मारली ज्ञानेश्वर महाराजांना, म्हणजे घोड्यावरून निसोबाच्या हातीने, तर रक्ताची गुळणी आली. तरी माऊली म्हणले नाही. आला राग थोडा, परता सर खेचरा म्हणले, अक्कल नाही, जर गाडव बी नाही, जर घोडं बी नाही. पण जाऊ दे, सेटलमेंट झाली, द्यावले अनुग्रह द्या. अनुग्रह द्यायचं देऊन टाक. असं घडल हो आजच्या काळात, घडल. लाख रुपये देत असेल तर लगेच अनुग्रह देऊ, तुझी लायकी असू नाही तर नसू, लगेच देऊन टाकतो. दीनदयाळ बंधू आहात, निरंतर करुणेचे सागर आहात, तुम्ही सतत आहात. सागर का उपमा दिली? सागराला किती बी बाहेर येऊ द्या ना, काय तुफान पावसाचं, तरी तो त्याची मर्यादा सांभाळ सोडित नाही. येऊ द्या, हो हे घाण आलं, ड्रेनेज लाईनचं पाणी आलं, येऊ द्या. समुद्रात नदीचं आलं येऊ द्या, गंगेचं आलं येऊ द्या. आणि जरी सगळं आटल्या ना रे, आता ती आटत म्हणून सागर आहे. आणि ब्रह्मविद्ये वधूचे म्हणजे पती आहात तुम्ही. ब्रह्मविद्या तिचे मालक तुम्ही आहात. वधू म्हणजे, वधूचे पती म्हणजे काय? व्यवहारात म्हणतात हे आमचे मालक, हे आमचे मालक. आणि जुनी माणसं म्हणायची ही आमची कंपनी. हे कंपनी वाक्य बरोबर आहे. कंपनी म्हणजे फॅक्टरी, आणि हे त्याचे मालक. ब्रह्मविद्येची वधू म्हणजे पती आहात तुम्ही, त्या मालक. तुमच्याशिवाय तिच्यावर कोणाची सत्ता चालत नाही. कोणावर? ब्रह्मविद्येवर. जे कोणी तुमच्या यथार्थ स्वरूपाला जाणत नाही त्यांना हे विश्व खरे आहे असे भासते. बरं किती बाबांनो विश्वास असेल आपला. साधे नाही पराकष्ट गेले आपल्यापर्यंत ज्ञान मिळायला. चोर लोकांनी सगळं दाबून ठेवलं होतं.
हरामी पिल्ले त्यांनी सगळं दाखवून ठेवलं होतं. आजही लोकांना कळून देत नाही. पण बाबांनी फोडिले भंडार धन्याचा हा माल. तुकाराम महाराजांपेक्षा जास्त क्रांती केलेली बाबांनी. ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा जास्त क्रांती केली. माऊलींनी जर पाहिले तर किती अधिकारी केले. तुकाराम महाराजांना 14 टाळकरी, बाकीच्यांना माळ नसतील आले. बाकीचे असले सगळे लंपट आले असतील, ठेवले असतील कीर्तन, पैसे कमवले असतील, गेले उलटले मेले. 84 लक्ष ह्याच्यामध्ये आहे 14. आणि बाबांनी किती क्रांती मिळालं ना आपल्याला सारख्या मिळालं ना. ते त्याचे किती आपण बेडापिस्ता झालो पाहिजे त्याच्यासाठी. 500 रुपयाची नोट सांगितलं तर 50 जणांना सांगत. चांगली खोली रूम भेटली पैसे देऊन तरी 50 जणांना सांगत. चांगली बायको भेटली तर सांगल, चांगला नवरा भेटला तर सांगल. अरे 84 लक्ष तर सुटण्याचं अखिल कोट विश्वाचे मालक तुम्हाला केलं. तुम्ही गप्प बसले बाहेर. राजाचा वर्ग गप्प बसेल. रोज एक गाडी घेऊन येईल ना पैशावाल्याचं. एक रोज माणूस घडला पाहिजे आपल्याकडून. गप नाही राहिलं पाहिजे आपलं. वाच 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 ब्रह्मज्ञानासाठी बोललं पाहिजे आपण. त्याला सांगतात बघा तुमच्या यथार्थ स्वरूपाला जाणत नाही त्याला हे विश्व खरे आहे. अजून बाबाला आपण ओळखलं नाही. नाटकी बनाय निवळ आपला कळालं पाहिजे. तुकाराम महाराजांना खरी श्रद्धा नाही आपली. तुकाराम महाराजांवर श्रद्धा तर तुकाराम महाराजांनी जसं केलं तसं वागलं पाहिजे. चक्रव्यूह एक वाक्य सांगतात, मी गांधीजींना नाही मानतो, मी लय गांधीजींना मानतो. आणि आरे म्हणलं तर हा लगेच जीव घ्यायलाच उठेल त्याचा. कोणाचा? ज्याने आरे म्हणलं. तू काय गांधीजीला खाक मानतो रे का धड्या? नुसती भाषण करणं बोलणं म्हणजे गांधीजींना नाही. गांधीजीच्या एका कानावर आली तर दुसरी पुढं करायची. मार बाबा मार. असत्य अहिंसावादी होते ते. एवढे अहिंसावादी असून सुद्धा त्यांना मारावं लागलं. हेच मृत्यू लोकांचा उपराटाने आहे. तुम्ही जेव्हा सत्य बोला तुम्हाला बी खेळ ठोकून मारतील. मग म्हणूनच आम्ही बोलत नाही. आम्ही म्हणूनच बोलत नाही तर आम्ही बोललो असतो. आजी नाही का काल बोलल्या, मला मत माहिती आहे पण मी बोलत नाही. यथार्थ स्वरूपाला जाणत नाही त्यांना हे सर्व विश्व खरी आहे अशी भासते. व जे कोणी ब्रह्मस्वरूपाने तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तूच आहे म्हणजे तुझ्याशिवाय दुसरी काही दिसत नाही. फार थोर मोठ्या माणसांची मी मनं पाहिली. फार मोठ्या माणसांना खरोखर आपण मला वाटतं मी मोठ्या माणसांमध्ये मोठी माणसं चुकलेली सुद्धा कबूल करतात. हो आपण पाहिलं खरोखर मोठी माणसं त्यांनाच म्हणायचं चुकलं ना. परत मी विचारलं बाबा तसंच का? नाही आमचं चुकलं असं नव्हतं बोलायला पाहिजे. द्या सोडून जसं करायचं तसंच करा. उगत धर्माच्या कार्यात उगत आपला आम नाही घालायचा आणि आडवं नाही करायचं. काय मोठीपणाची शीख झाली होणार ते. म्हणजे असं व्हायला बी नाही पाहिजे म्हणले पण होते म्हणले. कोण कबुली जबाब देते? कोणाला देते? कोण कबुली जबाब देते? पहा जरा फिरा कळणार नाही बरं का. घरात बसून कोंबडी बाई खोडूक तिला काय कळते गाजऱ्याला कोणाची गांडी उगवलीत म्हणून. कोणासाठी संसार करतो? नसलेल्यांसाठी करतो. ज्यांच्यासाठी करायला पाहिजे त्यांच्याकडे पाठमोरे झालेले आहेत आपण. तुमच्याशिवाय दुसरी काही दिसत नाही. याला खरंच सद्गुरूची कृपा होईल त्याला जगात पहा. नाथ महाराजांचं भागवत 32 का 33 नंबरच्या श्लोकात त्यांनी वाक्य लिहिलं. नाथ महाराजांनी विचारलं लोकांनी तुम्ही भागवत बनवलं मानतील का लोक? ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिलेला लवकर पसंत नाही केला. तुम्हाला आता तुमच्या बायकोची छेड काढतात, तुमच्यावर थुंकतात वगैरे. सण तुमचं भागवत स्वीकारतील? काय नाथ बाबांनी उत्तर द्यावं? होईल आपली झाली तर आपण भाग्यवान. आपल्यात नाथ बाबा बसलेले आहेत आता. पण कधी चार्ज घेतात नाथ बाबा काय माहिती. नाही तर सगळे नाथच आहेत. ते म्हणे या ग्रंथाशी जो आदरीजे अथवा जो या ग्रंथाची उपेक्षिजे खूप डोक्यात घेऊन नाचतील भागवत. गुजराती बायका बघा बाबा इष्टला जेव्हा भागवत होतं ना त्याची मिरवणूक निघते तो डोक्यावर भागवत घेऊन फिरत असतात भरभरी साड्या घालून. या ग्रंथाशी जो आदरीजे किंवा केवळ उपेक्षिजे केला असेल या रिकाम टेकड्यांना काय काम आहे केलं असेल काय. किंवा केवळचे जे निंदीचे त्याला कोणी अधिकार दिला कोणी करायला सांगितलं? तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू रूपे जे या ग्रंथाला मान्य करतील जे उपेक्षा करतील किंवा निंदा करतात तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू रूपे हेच शिकविले जनार्दनी. आपल्या बाबांनी हे शिकवलं तर कमवलं आपण म्हणायचं. बाबा पक्का भेटला ना आपण पक्की. नाही तर तो असा ती तशी तो तसा. काय करायचं तुम्हाला घेऊन लोकांची ओझी वाहून? हे दुसऱ्याचं ओझ हे तुम्ही वाजवतं ना अजून लोकांची डोक्याची धुनी दूध वाचायची. या ग्रंथाची जो आदरीजी किंवा उपेक्षी केवळ ते निंदीजे तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू हेच शिकविले जनार्दनी. हेची इस पॉईंट पे अंडरलाईन करू. हेची करणे आम्हा काम नाही आम्हाला काय एवढंच काम आहे का? काय बाबा म्हणावं काय
आणि तीच माणूस म्हणते हेची करणे आम्हाला तुका म्हणजे माझे हेची, दुसरं नाही काय, दुसरं काय नाही. शिंदे दादा तुम्हाला पटत. ते म्हणले लग्न पाहिजे घरातलं, त्या दिवशी मेळावा पाहिजे, मग हेची करणे का त्याची करणे कळल. काय म्हणतात त्याला, दूध का दुधावर पाणी का पाणी. भोल बच्चन अमिताभ बच्चन काय कामाचा पार मारतात. हेची शिकवली जनार्दन. सर्वाभूती मजची पाहणी. कोणला पाहिली, जनार्दनाला. प्रकृती गुणाची लक्षणे सर्वता आपण न मानावी. प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे, या दृष्टीने पारमार्थिक दृष्ट्या जीव भिन्न आहे. पण तू पाय तत्व ज्ञान पाय, ते अभिन्न तत्व तू पाय जगात सक्सेस झाला. मग काही नाही केलं तू तरी जीवनात यथार्थ काम झालं. आपल्या जन्माचं आल्याचं कर्तव्य सफल झालं. जन्म आलो त्याची आज ही फळं झाली. तुमच्याशिवाय दुसरे काहीच नाही. पण मग आम्हाला का नाही दिसत. हो, कृपा नाही, कृपा नाही. वाक्य लिहून ठेवा, कृपा नाही. बाबाची कृपा नाही आमच्यावर. नाही कृपा. आम्ही तर प्रत्येक वेळेला गेलो काही ना काही घेऊन जातो, म्हणूनच कृपा नाही तुझ्यावर. तू काहीतरी घेऊन यायला पाहिजे तर तू घेऊन जातो. काय घेऊन यायचं, ते देतील ते घेऊन यायचं. काय म्हणतात, का नाही कृपा, का नाही त्यांना दिसत. नगरबंद खेळात गारुडी दुसऱ्याची दृष्टी प्रतिबंध करतो, त्याला दिसत नाही. तसं बाबा दाखवत नाही मी हे सगळीकडे व्यापलेले. बाबा दाखवत नाही ना आपली दृष्टी दिसत झाली. पण ते म्हणतात तुमचीच खेळ आहे बाबा, तुम्ही स्वतःला विषय होऊन देत नाही, नाही तर मग सगळे तुम्ही दिसायला लागले लोक येडं होतील ना. पुन्हा तुम्ही गारुडी आहात. नजरबंदी खेळात गारुडी दुसऱ्याची दृष्टी प्रतिबंध करीत असला तरी त्याला स्वतःची नजर लपवता येत नाही. परंतु तुम्ही काय करता, तुमची लपवता आणि त्याची लपवता. परंतु आपला प्रकार मात्र निराळा. आपण आपल्याला चोरून राहणे म्हणजे स्वतःचे स्वरूप तिरोहित करून, म्हणजे लपवून जीवाला जगतभास दाखवणे. हे जर सगळं बाबा झालेलं दिसलं ना, मग बाबांनी दाखवलं. बाबा स्वतःलाच लपून ठेवतात आपल्यापासून. बाबा डबुलं काढा डबुलं. जुने कीर्तनकार काय गोष्टी सांगत होते आणि येडं करीत होते लोकांना. येडीच होती पहिलीची लोक, मला असं वाटायला लागलं. ते आमच्या गावात एकाने कीर्तन केलं होतं. म्हणलं एकाने सांगितलं होतं पोराला पैसे द्यायचे नाही, आणि त्याला रोज झोपताना तिकडं खोलीत गेला का, बंद खोलीत गेला का, ते डबुलं वाजवायचं खो 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 खो. मग सुनबाई आणि पोरग चांगलं त्याची ठेप ठेवायचं. बाबाकडं डबुले, बाबाकडं डबुले. म्हातारे गेल्यावर पहिलं म्हातारे गेले याची नाही खात्री केली त्यांनी, डबुल्यात काय. आता मी माझ्या मनाने जास्त टाकतो, 100 तरी टाकले पाहिजे ना खो खो वाजायला. एकचे $100. काय म्हणले म्हाताऱ्याने उल्लू बनवलं आपल्याला. कळून दिलं काय डबुले. भावाचा खजिना प्राप्त करून घ्यायचं आपण, त्यांचं खेचून घ्यायचं. गाय सुद्धा वासराला दूध नाही देत लवकर, शेळी सुद्धा लवकर देत नाही. तेव्हा खालून जे पळत आलं का हे डुसणी मारतं, शेळी वरच उडती मागून. आपला प्रकार मात्र निराळा. आपल्याला चोरून राहणे म्हणजे आपले स्वतःचे स्वरूप तिरोहित करून, म्हणजे लपवून जीवांना जगतभास दाखवण्याचे आपले चातुर्य म्हणजे विलक्षण अद्भुत जादू आहे. असं जर बाबा करत असतील तर आपल्याला कळणार नाही. ते जर जादू करत असतील, मुद्दाम दाखवत नसते, नाही तर आपण सगळे त्यांच्या मागे पडू. म्हणूनच त्यांनी ठेवलं असं आपल्याला सगळं नसतं दाखवलं. भावी त्यांचा जादूगारीचा खेळ आहे गारुड्याचा, आहे की ना. असंच असं मला वाटायला लागलं आता, आहे की नाही. एक जनार्दनी त्रिभुवन मन मोन, एक जनार्दनी मन त्रिभुवन मन मोन, राखित गोधन रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. काय अर्थ काय मला काय एवढं लगेच सगळं कळतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आठवलं सांगा, तोपर्यंत पुढे चालतो. जीवांना जगतभास दाखवण्याचे बाबा आले. आपले चातुर्य विलक्षण अद्भुत जादू आहे. महाराज या सर्व जगाला तुका म्हणे मुरली, तुका म्हणे एका जनार्दनी, तुका म्हणे एका जनार्दनी. एका जनार्दनी त्रिभुवन मनमोहन. संपूर्ण जगात तो नटलेला आहे. पण तू दाखवतोय काय, मी गुरराखी. गुराखी गुराखी गुराखी.
गुरु राखी आहे, नाही का महाराज? गुरु राखी आहेत, गुरु राखी. काही राखीची गोधन काही गुरु राखी आहेत, काही गुरु राखून ठेवलं. लपून तो मी गवळ्याचा मुलगा असं दाखवत होता. अगदी बरोबर, एकदम बरोबर प्रमाणे तुम्ही. महाराज या सर्व जगाला तूच तू आहेस. काय जगाला? तूच तू आहेस. कोणाला त्यात तुझे ज्ञान बोध आहे, तर कोणाला तुझे अज्ञान आहे. ते मायाच्या सपाट्यात गुंतले आहेत. असा ज्या आपल्या ठिकाणी सहज खेळ सुरू आहे, अशा तुम्हाला माझा नमस्कार आहे. आमचे बाबा गावचे नाही कंप्लेंट करतात, तुला खेळ खेळायचा आम्हाला का गुंतवलं? तुम्ही कशाला तादात्म्य धरता? तुम्ही विनाकाना तादात्म्य धरू. जे तादात्म्य सुटलं ना, काहीच सुख नाही दुःख नाही आपल्याला. या जिया मातीच्या मडक्यावर आपलं प्रेम आहे ना, म्हणून भारत ज्या ज्या देशाला नाव पडले ना, त्यांनी बी पहिलं राज्य टाकून गेला होता आणि मडक्यात मन गुतावलं होतं. ते कुत्र्याने मडकं फोडलं. आपलं बी मडक्यात गुतलेलं आहे मन. कुत्र्याने मडकं फोडलं तर बरं आपलं. जगतात ज्याला पाणी असे म्हणतात, त्याला जी द्रवरूपता व गोडी आहे ती तुमच्या सानिध्यामुळे आहे. पहा कसं आता विस्तार बहु प्रगट आहे. पाण्याला जो द्रव स्वरूप आहे ती तुमच्यामुळे. पृथ्वीला जी सहन करण्याची शक्ती आहे तिला तुमचीच शक्ती कारण आहे. चंद्र व सूर्य हे केवळ मोठ्या शिंपल्याप्रमाणे स्वरूपाने स्वस्वरूपाने निस्तेज आहे. त्यांची ताकद नाही, स्वतःची त्यांच्याकडे ताकद नाही. यांच्या ताकदीने ते प्रकाशित आहे. परंतु त्यांचा जो तिन्ही लोकांवर उजेड पडतो तो तुमच्या तेजाच्या शक्तीच्या सान्निध्याचाच प्रभाव आहे. चहूकडे फिरणारा वायू हाही तुमच्या शक्तीमुळे फिरत असतो. व आकाश जरी मोठे असले तरी त्याचा समावेश तुमच्यात होऊन ते लपंडावाप्रमाणे तुमच्या कोठेतरी एका कोपऱ्यात लपते. त्यात तरी आपण आकाशापेक्षा व्यापक आहात. फार काय सांगावे. सर्व माया ही तुमच्या एका देशाच्या ठिकाणी असून ज्ञानही तुमच्या शक्तीने चहूकडे प्रकाशन करते. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे श्रुतीला ते वर्णन करण्याचे श्रम मात्र झाले. काय वर्णन करू शकणार? आता सगळंच ते तर किती वर्णन करून करून थकणार, थकून जाणार. म्हणजे श्रुती थकली म्हणजे तिला पण पूर्ण नीट कळालं आणि नंतर सगळंच ते कळालं म्हणजे ती गप्प बसली. आता सर्व खलविदम बस एवढं, त्याच्या पलीकडं दुसरं बोलणंच नाही त्याच्याबद्दल. ईश्वर स्वरूप वर्णन करण्यात चतुर खरा, परंतु जोपर्यंत तुमचा शुद्ध ब्रह्मस्वरूपाचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच कोण वेद वर्णन करू शकतो. पण जोपर्यंत खरं ज्ञान झालं नाही तोपर्यंत हे ते खरं ज्ञान झालं म्हणून काय मी बी तो बी तो ते सगळं तो आता काय नाही. बस कोणाला सांगायचं? सांगणारा ऐकणारा सगळं तोच. मग कोणाला बद्दल? मग वेदही शुद्ध स्वरूपाचे वर्णन करू लागला तेव्हा त्यालाही आमच्या पंक्तीला बसून मूग खावे लागले. कोणाला? कोण म्हणते? माऊली म्हणतात. म्हणजे मौन धारण करून दोघांसही स्वस्थ बसावे लागले. सर्व जन्मय झाल्यात त्यात एका थेंबाची खिसगंती नसतेच. म्हणजे जो वर्णन करणारा सुद्धा होता तो कोण होता? त्याला का मी बी ब्रह्म आहे, हे बी ब्रह्म, आता कोणाला सांगायचं? त्यामुळे तो म्हणला भाऊ गप बसणार बा. म्हणजे त्याच्यात वाक्य काय दिलं? सर्व जन्मय झाले होते का तिथे एका थेंबाची खिसगंती. म्हणजे थेंब सुद्धा कोण आहे? तो बी जल आहे आणि सगळंच ब्रह्म आहे आणि तो निरूपण करणारा. मग त्याचं काय? तो बी त्याच्यात आता काय गंज नसतेच नसते. परंतु मोठी नदी तर ओळखता येईल काय? शिष्य नाही ओळखता यायचं, पण बाबा तरी ओळखता येईल का? मोठी नदी हे आपले बाबा आहे, त्याच्यामध्ये सगळं जन्मय झालं. किंवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्याप्रमाणे होतो, म्हणजे सूर्यापुढे चंद्र किंवा आणि काजवा याची किंमत एकच, त्याप्रमाणे तिच्या स्वरूपाच्या पुढे माझी आणि श्रुतीची तशीच अवस्था होते. आणि ज्या ठिकाणी द्वैताचे सामर्थ्य नाहीसे होते व परेश वैखरी वाणी स्तब्ध राहते त्या तुमचे मी कोणत्या वाणीने वर्णन करावे? खरंच या स्वरूपाचं ज्ञान होतं म्हणजे संतांना झालं नव्हतं का? जगाला कळण्यासाठी बोलले नाही तर इथं वाक्य सांगितलं. आणि ज्या ठिकाणी द्वैताचे सामर्थ्य नाहीसे होते एवढं सुद्धा द्वैत शिल्लक राहत नाही. परेश वैखरी वाणी स्तब्ध राहते जिथं स्फूर्त आणि हे प्रगट होतं त्याच्यामध्ये अजून दोन वाणी, परा आपण स्टॉप आणि वैखरी सुद्धा स्टॉप. त्याच्या अगोदरचं ते स्वरूप आहे. ती कधी बसणार, ती काय वर्णन करू शकते? कोणालाही ते तुमचे कोणत्या वाणीने वर्णन करावे म्हणजे कोणालाही शब्दात अविषय आहात म्हणून वर्णन करता येणार नाही. शब्दाने शब्दाचं वर्णन करता येणार. पण पुढे परत सांगतात शब्दाने शब्द सांगता येतो, पुन्हा परत त्या म्हणून आता तुमची स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाट्याने आपल्या चरणावर मस्तक ठेवावे हेच उत्तम चांगले होईल. तर हे श्री गुरु राया, तुम्ही जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो. कृपेने तुम्ही
माझ्या गीतार्थ कथन रूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरता माझे सावकार व्हा. तर आता आपली कृपारूपी भांडवलाची थैलीची गाठ सोडून माझी मतिरूपी पिशवी भरा. मी भरेन तुझी पिशवी, पण तू भरशील का नाही माझी? अरे कुछ पाणी के लिए कुछ तो खोना पडेगा ना. नाही नाही, आमचं काही जाणार नाही. आम्ही त्यांना बी पाहिजे तुमच्याकडे. काय पाहिजे तुमच्याकडे? तुमचा बस भाव पाहिजे. तुम्हाला देवाकारणे भाव होतात तुमचा, त्यांच्याविषयी तसा भाव पाहिजे. ही सांगणारी ती पूर्व दिशा आहे. काम झालं समजायचं. तर आता आपल्या कृपारूपी भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी मतिरूपी पिशवी भरा. आणि आपण थोर आहात तेव्हा मला ज्ञानपदाची, बाबा पुन्हा बरं तुम्ही मोठे, तुम्ही देणारे असं म्हणावंच लागतं, तेव्हा मला ज्ञानपदाची, ज्ञानपूर्व कवित्वाची व ज्ञानरूपतेची जोड करून द्या. मग मी या व्यापारावरच्या योगाने सावरेन आणि संतांच्या कानात सुंदर अशी सुविचार रूपी कर्ण भूषणे तयार करून ती घालीन. सर्व सुख आलो ऐकण्याचं भूषण, तो अलंकार घालायचा. पण पहिलाच अलंकार आहे, बस झाले आता मला. मग बरोबर आहे, पहिला अलंकार असल्यावर दुसरं कुठं झाले? मी घाले सुविचार प्रचूर व्याख्याने संतांना श्रवण सिद्धी. महाराज गीतार्थ रूपी ठेवा बाहेर काढण्याविषयी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे ती सफल करण्याकरता मी समर्थ व्हावे, म्हणून तुम्ही आपले स्नेहरूप अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला, ज्यामुळे माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एकाच वेळी ही शब्दमय सृष्टी पाहता येईल, आकलन होईल. अशा तऱ्हेच्या आपल्या करुणारूप निर्मल सूर्यबिंबाने एका प्रकाशार्थ उदयास यावे. माझी बुद्धिरूप वेली पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी चांगली फळे येण्याकरता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत ऋतू, तो हे श्री गुरु आपण व्हा. आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्याने वर्षाव करा की त्यांनी माझ्या बुद्धिरूप गंगेश अर्थरूप सिद्धांत रूपी महापूर यावा. हे कीर्तनाच्या अगोदर याच्यासाठीच म्हणायचं. प्रथम नमन करू पांडुरंगा, दुसरे संतांना, ओम नमो ज्ञानेश्वरा. म्हणजे तुम्ही माझ्या वर्षा करा, म्हणजे यांना प्रसन्न करून टाकतो. कै विश्वकधामा श्री गुरु आपला त्यांचं काय, संतांचं राहण्याचं गाव कोणतं? विश्वकधाम, कैलास धाम वगैरे निजधाम, हे विश्वकधाम. या विश्वामध्ये राहणारे तुम्ही. श्री गुरु आपला प्रसन्नतात्मक प्रसाद चंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो. माझ्या बुद्धीत पूर्ण प्रसन्नता रूपी चंद्रोदयाने पौर्णिमा उदयास येऊन आपल्या कृपेने मला पूर्ण स्फूर्ती येऊ. ती पौर्णिमा मी अवलोकन केली, आपला कृपा प्रसाद झाला, म्हणजे माझ्या बुद्धिरूपी समुद्राला भरती येईल आणि शांत अद्भुताधिक नवरस हे स्फूर्ती सांडू लागतील. असे ज्ञानदेवाचे भाषण ऐकून श्री निवृत्तीनाथ महाराज संतोष पाहून म्हणाले की ज्ञानदेवा, तू विनंती व स्तुती करण्याच्या निमित्ताने द्वैतव्यर्थ वाढवतोस असे दिसते. काय म्हणतात बाबा? तू निमित्त करतोय काय करण्याचं? स्तुती करण्याचं, पण द्वैत करतोय. तू आणि मी वेगळा झालो का? आता मी ज्ञान द्यायचं तुला शिल्लक ठेवलंय का? सगळं तर तुला देऊन बसलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती दिलेली संपूर्ण. आता अजून काय पाहिजे तुला? आता फार मोकळा खणखणीत झालो मी, आता काय राहिलं? सगळं द्यायचं ते दिलं. पण तू मुद्दाम द्वैत माजवतोय. मग एवढी चिवरड आहे बघा. तर आता ही गैर स्तुती राहू दे. जो गीतेतील जाणण्याचा विषय ज्ञानार्थ आहे तो चांगला स्पष्ट करून गीता ग्रंथ सांग म्हणजे झाले. श्रोत्यांच्या उत्कंठेचा तीव्र सर्वनिच्छेचा भंग होऊ देऊ नकोस. तेव्हा महाराज म्हणाले, प्रभू अशी का आपली इच्छा आहे व मी याचीच वाट पाहत होतो की तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांग असे म्हणाले. अगोदर सहजच हरळीची मुळी अंगाने अमर, त्यात तिजवर अमृताचा वर्षा होऊन पूर आला तर मग तिच्या अमरतत्वाविषयी काय विचारता? तर आता या श्री गुरुप्रसादामुळे गीतेतील मूळ शास्त्राच्या प्रत्येक पदाचे मी कुशलतेने सविस्तर व स्पष्ट वर्णन करीन, की जे श्रोत्यांनी ऐकल्यामुळे त्यांची संशय दोही बुडेल, म्हणजे सर्व संशय नाहीसे होतील. असं मी बोलणार तर सगळ्यांनी निसंशय झाले. एवढेच नव्हे तर श्रवणाची इच्छा दुणावलेली दिसेल. श्री गुरुकृपेच्या घरी दीक्षा मागून एवढेच विनवतो की माझ्या वाणीतून अमृत मधुर व सत्य शब्द संहिती प्रगट हो. असो अध्याय संगती अशी आहे की पूर्वी 13व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास अशी कथा सांगितली की क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते व गुणाच्या तादात्म्याने आध्यात्मिक संबंधाने आत्मा संसारिक झाला आहे आणि हाच माया उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे
त्यास सुखदुःख भोगावे लागते व तोच तत्वता केवळ गुण संगरहित झाला म्हणजे निरुपाधिक मुक्त होतो. आपण गुंतलेलं जीवदशेत आलो, प्रकृतीला समजतो, प्रकृती सुद्धा एकटी नाचत नाही, तिला नाचवणारा दुसरा आहे. सगळं ज्ञान झालं का, एकदा कळलं का हे दुसरे नाचवतात आणि आपल्या घराचं वाटोळं करतात, म्हणजे तो माणूस त्याचं ऐकायचं बंद पडतो. तसं आत्मनाश होणारे बाकीच्या गोष्टीने तिथं ते सांगतात तो मुक्त होतो. तर असंग संगरहित असा जो आत्मा, त्याला प्रकृतीचा संग कसा झाला, आत्म्याला काही स्पर्श नाही. मग अशी सांगितलं आकाशाला काही चिटकू शकत नाही, मग याला कसं काय चिटकलं? असंग संगरहित असा जो आत्मा, त्याला प्रकृतीचा संग कसा झाला? आत्मा व प्रकृतीचा याचा संयोग होतो, तो संबंध कोणता व त्याला सुख दुःखाधिक भोग कसे प्राप्त होतात? गुण ते कसे व किती आहेत? ते गुण आत्म्याला कोणत्या प्रकाराने बांधतात? त्या गुणाची बाधा कशा रीतीने होते आणि पुरुष गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती? अशा प्रकारे या सर्व गोष्टीचा अर्थ यथार्थ वर्णन करणे हाच या 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. तर आता त्या वैकुंठ निवासी विश्वेशाचा तत्वता अभिप्राय असा आहे, तो ऐका. ते म्हणाले, अर्जुना, डोही बुडाला ना यशोदे तुझा काना, डोही बुडाला ना यशोदे तुझा काना, डोही बुडाला ना. समजलं काय म्हणायचं? नाही सांगा. तो आत्मा आहे, तू ते त्याच्यात कसा अटकला हे वाक्य सांग. मी आता आत्मा कसा गुरफडत गेला ना. अगदी बरोबर. कसा आत्मा गुरफडला, यशोदे तुझा काना कसा काय समुद्रात बुडाला. अरे बरोबर. ते म्हणाले, अर्जुना, श्रवणाची अवधानात्मक सेना म्हणजे सर्व सामुग्री जमवून तू या ज्ञानाला झोंबावे बरे का? बघा माऊली, काय माऊलीची भाषा आहे, कसं अलर्ट करतात. हो, सगळी अवधानाची सेना, लढाई करायची म्हणलं सगळी सेना जमवली पाहिजे ना. आणि सर्व सामुग्री जमवून तू या ज्ञानाला झोंबावे बरे का? पूर्वी मागच्या अध्यायात तुला आम्ही जे ब्रह्मज्ञान अनेक प्रकारे युक्तीने स्पष्ट करून सांगितले, परंतु तुझ्या अंतःकरणातील प्रतीतीची अनुभवाची कूस बाहेर निघालेली दिसत नाही. म्हणजे अजून तुला निसंदेह दृढ अपरोक्ष आत्मतत्वाने ब्रह्मज्ञान झाले नाही असे दिसते. 5वा अध्याय. हा, मग कसं काय महाराज तुम्ही म्हणता? आता अर्जुनाला प्रत्यक्ष कृष्ण सांगतोय आणि अर्जुन ऐकतोय, त्यालाच नाही अजून कळलं, तुम्ही लगेच आमच्याकडून अपेक्षा कशी काय करता? सांगा बरं. ते साधं सांगणार आहे का आणि ऐकणार का साधा आहे? आता इथे सांगणारा जसा तसा ऐकणार, तुम्ही तसे आणून बसा मानली नाही का? तुम्ही आता तुमची तशी ना आमचीच तशी पद्धत होणार. गुरुजीच गैरहजर तर विद्यार्थ्याची केव्हा हजेरी लागणार? बापरे, फार टोला मारलाय 40 नंबरच्या ओळीमध्ये माऊलींनी. कानफडात मारली ऐकणाराच्या वी पारायण करणाराच्या. अर्जुनाच्या व्याजी निमित्त देऊन सगळ्यांच्या कानफडात खडा खटवडत गेले. अर्जुनाचे व्याजे कान पुढं. हा, गीता मग ही कानफडात प्रकाशुनी श्रीराजे. संसारा ओझे एवढे ओझे अजून आम्ही नाही भेटलो, आम्ही अजून डोक्यावरून नाचतो. काय करावं काय बाबा, काय करावे? हरिबाई हरिलाबाई शालू रंगाने भिजला. चालेल ना? चालेल, तुमचं एवढं चालतं म्हणजे माझं चालेल. श्लोक क्रमांक 1. पुनरपी सर्व ज्ञानातील उत्तम व परम ज्ञान मी तुला सांगेल. अजून नाही दृढ निश्चय झाला, नाहीच होणार. अख्खी गीता ऐकली तर होणार नाही अर्जुनाची, तरी मग परत हे बुद्धीवर येणार. तर आपलं कसं होणार? तर त्याचं उत्तर मागच्या 7व्या अध्यायातल्या 19 नंबरच्या श्लोकात दिलेले बारकाईने जाऊन घरी वाचायचं. आपल्याला का असं होत नाही? का ऐकलेलं ध्यानात नाही राहत? उसने पैसे दिलेले बरोबर वर्षाची ध्यानात आहे, पहिल्या मेळाव्याला काय केलं ते ध्यानात आहे अजून, आणि त्याच्या अगोदर पंढरपूरला गेलो ते बी नाही का? म्हणूनच हे नाही ध्यानात राहत. आणि ते त्याचं जमवलं होतं, त्याचं काय झालं? जमवलं. याचं ज्याचं जमवायचं ते काय जमवायचं जमवत काय गोळी केलं डोक्याचे. जनजाने बाबांना असं एखादं प्रमाण दिलं आणि ते म्हणले काय प्रमाण दिलं होतं मी? आता हे ऐकणारे कुठे एवढे टाळे असतं, ते दुसरे काय सांगायला लागले ना, बाबा म्हणले आता तुम्ही गप बसा, माझ्या डोक्याचा गोविंदा करू नका तुम्ही. तर माझं चाललं तसं चालू द्या, पुढचं बघू आपण, डोक्याचा गोविंदा करू नका. पुनरपी सर्व ज्ञानातील पुनरपी या वाक्याला सगळ्यांनी काय करा? नोटेशन करून ठेवा. पुनरपी
सर्व ज्ञानातील उत्तम व परम ज्ञान मी तुला सांगेन. जे ज्ञान जाणून सर्व मुनी या शरीराच्या नाशानंतर परासिद्धी म्हणजे सर्वोत्तम सिद्धीला प्राप्त झाले आहेत असं ज्ञान सांगा. आत्तापर्यंत जे मुनीवर जाऊन बसले सेंटरला, नाही याच्यातले नाही, ज्याच्यात एक मुनी नाही, जे आहे ते त्यांची नावच नाही. माझं तुम्ही काही संकादी कोणाला म्हणणार? आता मी बी म्हणणार मी बी संकादी के. म्हणून अर्जुना श्रुतीने पर असे म्हटलेले पा काय ऐके माऊलीचं अद्वैत तत्वज्ञान विरळच जाणे. आता परब्रह्मज्ञान ब्रह्मच वेगळं नाही का? ऐकणाऱ्याला सांगितलं तुला ते परक वाटतंय ना आत्मतत्व देव मला कधी भेटल असं जे परक वाटतंय ना हेच तुझं अज्ञान आहे. त्याला परक समजतो. मी मुंबईला आलो, आमच्या चुलतीच्या इकडे राहायचो आणि मग मी काय झालं का म्हणायचो आमच्या गावाला बी असं आहे, आमच्या घरी बी तसं आहे का आमची आजी द्यायची ठेवून लागलं का लगेच माझं तुझं आत्तापासूनच करायला. आत्तापासूनच मग कधी 40 वर्षाचं झाल्यावर करू काय? तू वाटपाच्या वेळेला करू माझं तुझं सांग. ते म्हणतात परत समजले ब्रह्माला, इथून अज्ञानाला सुरुवात झाली. श्रुतीने पर असे म्हणून ज्या ब्रह्मज्ञानाचा महिमा वारंवार प्रसिद्धीत वर्णन केला आहे ते ब्रह्मज्ञान तुला आम्ही पुन्हा सांगतो. सहज विचार करून पाहिल्यास ज्ञान म्हणजे चितघन परब्रह्म हे जीवाचे आपले स्वरूप असून अविद्येमुळे पर म्हणजे परके झालेले आहे. आपल्यावर अज्ञान आलं, मी संपदांडे स्वतःला समजायला लागलो म्हणून श्रेष्ठ देव वेगळा आहे असं समजायला लागलो. वास्तविक जीवाचंच स्वरूप आहे पा. सहज विचार करून पाहिल्यास ज्ञान म्हणजे चितघन परब्रह्म हे जीवाचे आपले स्वरूप असून अविद्येमुळे अज्ञानामुळे पर म्हणजे परकी झाले आहे. कारण संसार आणि स्वर्ग हेच आपल्या स्वरूपाप्रमाणे आवडले म्हणून ब्रह्मास पर म्हणणे भाग पडले. त्याच्यात परत अजून फोड करून सांगली. परक व्हायला अज्ञान कारण आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही म्हणून परका. सांगा बरं आपण आपल्या घरातल्या लग्नाची पत्रिका आपल्या सख्या सुलतान लिहून देतो का? सत्यनारायणाची पूजाची आणि देवाला गेलो तर तो काय म्हण? हा बरोबर बोलले तुम्ही. हे बाकीच्यांना माहित नाही अजून, यांनी देतात पत्रिका वाटते. म्हणजे तो म्हणतो मी परका नाही तसा देव म्हणतो मी का परका आहे का? तू आपलेपणाने ये. काय बिलडपच वाक्य. अरे आपण एकमेकाच्या घरी जाताना असं नाही वाटलं पाहिजे परक्याचं घरी. फक्त कामते बाईंना मी विचारलं हो महाराजांना घेऊन येऊ काय? तुम्ही असं का विचारता? हो डायरेक्ट घेऊन यायचं. अहो डायरेक्ट घेऊन यायचं पण तुमचे पाहुणे असले मग डायरेक्ट घेऊन यायचे का? परक्याचं घर आहे का? ठीक आहे मग आता जे उन्हाळ्यात यांना देतो गावाला पासून महिनाभर तुमच्याकडे. चितघन परब्रह्म हेच जीवाचे आपले स्वरूप असून अविद्येमुळे पर म्हणजे परके झाले. आणि नंबर 2 दुसरं परक व्हायला कारण संसार आणि स्वर्ग वास्तविक सर्व सुखाचा आगर आहे, स्वतः सुखरूप आहे तरी पण ते स्वतःचा हरून स्वर्ग तिथं लय मजा असते. तिथं मजा असते. अरे आपण मुंबईला आलो कशामुळे आलो? मुंबईला लय मजा. आपण आलो तर आलो यांना घेऊन आलो. यांना वाटले हे सारखे मुंबईला जातात म्हणजे मुंबईला लय. आता जो मुंबईला आहे त्याला विचारू ना तो काय म्हणतो गावच्याला. तो गावाला गेला म्हणतो तुमची लय मजा. तो म्हणतो यांची मजा आहे. आता मजा कोणाची? अरे मजा सगळ्यांची आहे पण ते मजा त्याच्या दुसऱ्या याच्यात परक्यात मजा पाहतात, आपल्यात मजा पाहत नाही म्हणून मजा वाटते. संसार स्वर्ग हेच आपल्या स्वरूपाने आवडले म्हणून ब्रह्मास पर झालेले म्हणून तो स्वतःला मुकला. दुसऱ्याला आपलं म्हणायला लागलं आपल्याला आपल्या घेतील घरात नाही घेणार. अरे याच कारणास्तव आत्मज्ञान भवस्वर्गाधिक सर्व ज्ञानापेक्षा उत्तम अत्यंत श्रेष्ठ असे मी सांगतो. आपल्याला जे मिळालेले ज्ञान आहे ना चांगल्याला नाही मिळालं बरं का. पण मिळून जर आपल्याला कळालं नाही तर मग कधी कधी असं वाटतं जरा टाकून बोलावं माणसाला लागल. आमचं मामा तुम्हाला सांगतो घरातले हातीला किती 1000 रुपयाचा किती भंगार वागायचा. भाजी सांगायची सगळे सांगायचे अरे बाबा जाजू दे सोडून नाहीच ऐकलं पटकन. एक दिवशी आजूले व्हायचा हे 5च्या दिवशी मेला असतं तर बरं झालं असतं. आता मग तेव्हा राग आला. तुझं तोंड दाखवू नको अमुक नाही म्हणणं. आई एवढी मला सांभाळून देते मी एवढं चुकतो तरी मला झाकून नेते सगळ्यांच्या पुढं. पण आज टाकून बोलली. काय टाकून बोलली? त्याचा परिणाम झाला. म्हणजे कोणत्याही प्रकाराने डॉक्टरचं म्हणणं आहे काय त्याला गुण आला पाहिजे. या कारणास्तव आत्मज्ञान म्हणजे बहुस्वर्गाधिक सर्व ज्ञानापेक्षा उत्तम अत्यंत. आता मी माझ्या मामाचं सांगतो असं म्हणजे तुमचे मामाला चकाचक आहेत असं काही समजू नका. आता माझ्यावर घेतो तुमच्या घेतलं म्हणजे
काका कालच म्हणजे जे तर ते यायचे नाही म्हणजे हे तो महाराज सगळ्याच काढायला लागला आता लिस्ट सगळ्याचे सातबारे खोलायला लागला. हे कारणास्तव आत्मभाव सर्वाधिक सर्व ज्ञानापेक्षा उत्तम अत्यंत श्रेष्ठ असे मी यांना विचारा यांचं काय आहे. अख्खं रामायण सांगते ना. कारण ब्रह्मज्ञान हे अग्निस्वरूप असून इतर ज्ञान याच्या पुढे तृणासारखे आहेत. आत्मज्ञान कसं आहे अग्निस्वरूप आणि इतर ज्ञान आहे हे 4थ्या अध्यायात सांगितले. 4थ्या अध्यायात अजून 10चा आकडा छापून 14व्या अध्यायात पुन्हा तेच सांगावं लागलं. तिथं सांगितलं दीन तारा संपत्ती असं ज्ञान हे ते द्रव्यादुकी आगुकीर होती परी ज्ञान यज्ञाची सर न पावती जैशी तारा तेज संपत्ती दिन करापाशी. ताऱ्यांचं चंद्राचं तेज सूर्यापुढं चालत नाही तसं आत्म्याच्या ज्ञानाच्या पुढं ही बाकीची ज्ञान सगळी पिके. तुम्ही जा बलाढ्य महाराष्ट्रातला नंबर 1 टॉपर महाराज असला ना त्याच्या नजरेला नजर तुम्ही लिहा. तुम्ही जय हरी म्हणलं ते जय हरीच म्हणलं पाहिजे. बाकीची कुत्री पडली का मांजरं पडली पाया त्याच्याकडे बघणार बी नाही. तुमची साधी नाही. ब्रह्मा डचकतोय ब्रह्मा तुका म्हणे कैसा खांब कडाडला ब्रह्मा तो डचकला सत्य लोकी. हे मृत्यू लोकातले काय डचकायचे नाही. लय दास ते लय दास. आमच्या गावात इंगळे साहेबांचं कीर्तन झालं. ते म्हणले श्रीपाद बाबा चव्हाण नावाची एक हस्ती होऊन गेली. तिचा महाराष्ट्रातला कीर्तनकार त्या बाबांचं नाव ऐकलं सळसळा कापत होता. टाळकरी सुद्धा एकमेकांचं बघ खालच्यांना तर काय तपास नाही. ती खालची बिचारी काय त्यांना काय अक्कल नाही काय नाही बिचाऱ्यांना काय बस फक्त जसं उरूस भरतो तसे बिचारे येतात. त्याच्यात पहिल्या दिवशी जायला पाहिजे असं काय ते म्हणतात पहिल्या दिवशी जायला पाहिजे असं काय नाही आणि ते म्हणतात पहिल्या दिवशी जायला पाहिजे असं काय नाही. त्यामुळे बुवा लोक पहिली तारीख नाही घेते पहिल्या दिवसाची. ते जातील शेवटी आता आपलं बघा ना आता जसजसे आपले दिवस थोडे राहतील ना तस तसे म्हणते जायला पाहिजे आता जायला पाहिजे. म्हणजे म्हातारं जिवंत असताना सुद्धा नाही यायची. पार ते सुधीच्या बाहेर गेलं का जायला पाहिजे. तसंच ज्ञानेश्वरीला सत्संगाला सगळे डोळे कपारीच्या आत गेले कानाला जवळ असून सुद्धा काय काय करावं लागतं तेव्हा तो म्हणतो आता जायला पाहिजे. पोराला म्हणतो ये तरी लिहून तेव्हा ते जेव्हा जायचं तेव्हा नाही गेलं म्हातारं तरी आता लिहून घालतो म्हणजे 2 तास तरी आम्हाला घरात शांती भेटत. या कारणास्तव आत्मज्ञान म्हणजे बहुसर्वाधिक सर्व ज्ञानापेक्षा उत्तम अत्यंत श्रेष्ठ असं मी म्हणतो. कारण ब्रह्मज्ञान हे अग्निस्वरूप असून इतर ज्ञान याच्या पुढे तृणासारखी गवताच्या काडीसारखे. कारण ज्या ज्ञानाची विषय करण्याची मजल संसार व स्वर्ग या सुखापलीकडे नसते. आपल्याकडे ज्ञान आहे ना कसलं ज्ञान आहे स्वर्ग आणि संसार याच्या पलीकडे आपलं ज्ञान पोचत नाही. ज्ञानचीच नाही पोचली तर आपली कुठं पोचणार. ज्याला यज्ञ यागाधिक कर्मच उत्तम वाटतात त्याला द्वैताशिवाय दुसऱ्या कशाची ओळख म्हणजे परीक्षा नसते. परब्रह्म असं आहे ना ते ज्ञान ते 2 ठेवतच नाही. देवाला सुद्धा वेगळं ठेवीत नाही. लगेच आपल्यात घेतं नाही तर आपण त्याला त्याच्यात घेऊन टाकतो. आणि ज्याला बाकीचे यज्ञ यागन कर्म आवडतात त्याला द्वैताशिवाय पर्यायच नाही. 2 केलं तरच होणार ते. आणि ब्रह्मज्ञान ऐक्य साधतं ऐक्य कशाचीच ओळख नसते. ती इतर सर्व ज्ञाने या आत्मज्ञानाने स्वप्नवत मिथ्या केली. इतर ज्ञाने स्वप्नवत मिथ्या केली. ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू किती मोठा असला तरी शेवटी त्यातच लय होतो. किंवा सूर्य उगवल्यावर जशी चंद्राधिक नक्षत्रांची तेजे लोकतात अथवा प्रलय काळचे पाणी वाढल्यावर ज्याप्रमाणे नदी नद हा भेद उर्वरित राहतच नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला असता इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना या ज्ञानाला आम्ही उत्तम असे म्हणतो. हे पंडुसुता अनादिकालापासूनची आपल्या जवळ सहज असणारी जी आपली मुक्तता किंवा मोक्ष तोच ह्या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या नित्य प्राप्ती हातास येतो. कोणी आपले नातेवाईक आपल्या बरोबर आले नाहीत. ते नदीवर सुद्धा नाही येत. काही मागच जातात नाही. काही नदीवर सुद्धा येत नाही. वरचा हिसाबच द्या सोडून ज्यांच्यासाठी पळतात. पण जो जीवात्मा आहे तो 84 लक्ष बरोबर तुमच्या बरोबर आहे. पण त्याला तुम्ही ओळखलं नाही. त्यांनी तुमची सुख दुःखात सगळ्या साथ दिलेली. हो सगळ्या योनीमध्ये तुमच्या बरोबर होता. ती तुझी अनादि मुक्तता तू आता प्राप्त करून घेऊन सोडव तुला माणसाच्या योनीला पाठवलेले आहे. तर हे पंडुसुता अनादि कालापासूनची आपल्या सहज असणारी आपली मुक्तता आपण बद्धस्त नव्हतो.
पण बद्धिस्त झालो, तोही आपल्या बरोबर तसा होता. ती आपली मुक्तता, मोक्ष, तो ह्या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती हाताळत देतो. ईश्वर सतत प्राप्त आहे आपल्याला, त्याचीच प्राप्ती करून घ्यायची, पुढून बाहेरून आणून बघायचं नाही. त्याचा अनुभव आला असता, आत्म्याचा अनुभव आला असता, सर्व विचारशूर ज्ञाते संसाराला वर डोके काढूनच देत नाही. संसारात कोणता विषय तुम्हाला सांगतो, जर तुमच्या डोक्यात कधी जर घुसलाच विषय ज्ञानेश्वर महाराजांचा, अजून घुसला नाही असं नक्की ठरावं, मग घुसलाच एखाद दिवशी तर त्याला बाहेर निघून नाही द्यायचा. आणि त्याच्यानंतर तो आतमध्ये राहिला त्याला दुसऱ्याला घुसून नाही द्यायचं. संसाराचा विषय संसारापुरता मध्ये. गाडीवर आहे ना, तुम्ही कामावर आहेत ना, कंपनीतून बाहेर निघाले, कंपनी पेटली का काही त्याचं घेणं देणं विचार नाही करायचा. घरी आले घरच्यांचं, तिकडे गेले त्यांच्याच, ज्या ह्याच्यात असाल तुम्ही त्याच्याशी समरस राहायचं. दुसऱ्या डोक्यात विषय घुसे, त्याचा अनुभव आला असता, सर्व विचारशूर ज्ञाते संसाराला वर डोके करून देत नाही. विचारशूर जिंकावा येणे नावे तरी शूर. हाय बघा, याच्यातूनच तुकाराम महाराजांची गाथा निर्माण झाली. ती आपल्या मनाची विषयाकडे जाणारी धाव मनानेच मागे हटून त्याला जागच्या जागी बसवतात व सहज विश्रांती प्राप्त होते. आणि मग त्याला सहज विश्रांती प्राप्त होते म्हणजे स्वतः ब्रह्मस्थिती लाभते. बाहेर भटकणार मनात आलं का सगळं आपोआप होईल. असे झाल्यावर ते देहात असूनही देहासारखे परिच्छिन्न आपण आहो असे समजत नाही. एकदा का त्याची बहिर्मुखता मोडली, आतमध्ये झालं का आतमध्ये ब्रह्मस्वरूप होतं. आणि ह्या देहात जरी असलं तरी देह भावनेने ती आकळलं जात नाही, परिच्छिन्न स्वतःला समजत नाही. मी एवढ्याच असं समजत नाही जरी देहात राहिला तरी. तो विश्व व्यापक आहे अशी त्याच्या अनुभूती राहते. असे समजत नाही तर ते स्थूल सूक्ष्म देहाचे दुबळके एकदम ओलांडून, एकदा का आत्मज्ञान झालं का दुबळके लाकडं जसे असतात तसं दुबळ करतं. स्थूल आणि सूक्ष्म देहाचे दुबळके एकदम ओलांडून त्याच्यातून बाहेर करून निराश करून बोधदृष्ट्या माझ्याच योग्यतेचे पावतात. आपल्या ह्या देहाचा नाश आत्महत्याने सुद्धा, आत्महत्या करून सुद्धा होऊ शकतो, पण स्थूल देहाचा नाश नाही होऊ शकत. बघा त्या 2-3 क्लिप दिलेल्या आहे त्याच्यामध्ये, एक माणूस विषयी झाला, लग्न करून आणलेली बायको सुद्धा वैतागून निघून गेली, नको असणाऱ्या माईच्या नादी लागला. घडल्या पुराणात घडलेली वेदांतातली कथा आहे. टीव्हीला दाखवलं होती शंकराचार्यांचे याच्यातून बनवलेली मालिका. काय नाव तिचं? उपनिषद गंगा. सत्य उपनिषद गंगा त्याच्या. आणि मग तो मरायला चालला तर तिकडून साधूची त्याची अकस्मात टक्कर झाली. तो म्हणला मी मरायला चाललो. आता तू जीव दिल्याने तरी मरशील का? तू म्हणले हे काय बोलते, एवढं काय कळा नाही मला, कोण? तो म्हणतो साधू असं काय म्हणतो, तू देह त्या केल्याने का मरणार आहे का? तू म्हणतो मग मरणार नाही. अरे एवढीशा मरणार आहे, अजून लय मरणार तुला, मग मी कशाने मरण? ना मला नाही वेळ. हो मला काहीतरी सांगा, सांगितलेलं करशील? हा करू. मग बसणार. तो एवढा मोठा साधू झाला, ते दुभाळक सूक्ष्म देह नाश झाला काय आपला, म्हणजे झाकाझाकी पिठाची सूक्ष्म नाश देहाचा झाल्याशिवाय पिठावर वठायचं बंद होणार नाही. माझ्या योग्यतेचा पावतो, कारण अरे अर्जुना ते ज्ञाते माझ्या नित्यतेने नित्य आहे आणि माझ्याच पूर्णतेने परिपूर्ण आहे. आणि मी जसा नेहमी अनंत असून महाआनंद रूप असतो असा मी सहसिद्ध सत्य समुद्र असतो. आपण जर कसे झालं तर आपल्या चेहऱ्यावरचे टवटवीतपणा सांगणं, आपली प्रसन्नता सांगणे, आपल्या शरीरावर आपल्या जीवनात घडणाऱ्या कुटुंबावर आलेल्या आघातात आपली दिसेल आपल्याला झालेला बोध. आपण जर लगेच खडूक कोंबडीसारखं जाऊन घोटायत बसलो तर समजायचं आपल्याला किती बोध झालाय. आपल्या मनावर तर परिणाम होतो या बाहेर जगताचा. समजायचं आपल्याला किती ज्ञान झालेले, अजून आपण किती ते बालवाडीत आहे, लहान शिशूमध्ये, मोठ्या शिशूमध्ये भेद मुळीच राहत नाही. आनंदरूप असा मी सहसिद्ध सत्य समुद्र असतो तसेच ते असतात, त्याच्यात माझ्या भेद मुळीच शिल्लक राहत नाही. अहो तुकाराम महाराजांची बायको मेली तरी म्हणतात बरी झाली, बाई मेली म्हणलो काय. तर एक जण मला म्हणला दुसरी होती म्हणून म्हणले, ती आजारी होती म्हणून तिचं करण्यासाठी दुसऱ्या आणली. कारण ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर हे कधी संत गाडगे बाबाच्या पोरग मेलं होतं का कीर्तन? संत गाडगे बाबाच नेलं होतं का अनुभव? मग गेले होते का कीर्तन मोडून? नाही असं नाही, व्यवहारात तसं नाही करता येत. लोक म्हणतील काय आता कीर्तन दुसरा करू शकतो, पण त्यावेळेला कीर्तनकार कमी होते ना.
त्यामुळे संत गाडगे उभं गेले नाही तर दुसऱ्याला उभं करून गेले असते. काय बोलले वाक्य ते? कधी यायचा आपल्याला अनुभव त्या सत्य गोष्टीचा? कधी अनुभव? असत्यात पूर्णपणे आपण पिंजून गेलेलो आहे. काय वाक्य बोलले होते? ऐसे मेले कोट्यानुकोटी आणि काय रुडू एकासाठी? सांगा बरं, असं कधी होईल आपल्या जीवनात? होईल का? अहो बाकीचे मुर्गे, पण आमचं कसं व्हायचं? माझ्यात आणि त्यांच्यात मुळीच भेद शिल्लक राहत नसतो नाही. कारण ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश एकरूप होते, हे सांगितलं माहितीला. घटाचा नाश झाल्यावर घटाकाश जसे एकरूप होते, त्याप्रमाणे मी जसा व जेवढा आहे तसेच ते तेवढेही होतात. म्हणजे जिवंतपणीच त्यांच्या घटाचा नाश झालेला आहे, मेल्यावर नाही. काल जिवंतपणी का मेल्यावर? किंवा मूळच्या दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ दिव्यांच्या ज्योती एकत्र केल्या म्हणजे त्यांचे तेज त्या मूळ दिव्यातच असते तसे समज. एका दिव्यातूनच अनेक दिव्यांचे आपण एकच दिव्याचे अनेक दिवे झाले अर्जुना. त्याप्रमाणे त्या ब्रह्मज्ञ पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व आता मी व तू असा वास्तव भेद उर्वरित राहत नाही. मी तू हरी जाऊ दे रे, राहतोय अजून तर समजायचं. अजून लय आपल्याला पळायचं. हो, नामाची अर्थरूप जीव स्वरूपे एका पंक्तीला एक स्वरूपाने भक्ती सिद्धार्थ नाम मात्र कल्पित भेद असल्याचे दिसून कदाचित नांदतात. मग ते दोन काय दिसतात? कल्पित भेद ठेवलेला त्यांनी. नामाचा वेगवेगळा, हा देव, हा भक्त, हा गुरु, हा शिष्य, हे नाम मात्र भेद ठेवलेला आहे आनंद लुटण्यासाठी. नाम मात्र कल्पित भेद असल्याचे दिसून कदाचित नांदतात. याच कारणामुळे ज्यावेळी मूळ सृष्टीचा आरंभ होतो त्यावेळीही सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर देह घ्यावा लागत नाही. बघा, त्याला मूळ सृष्टी निर्माण होईल तेव्हा सुद्धा ते ब्रह्मज्ञ प्रलय काळी तरी कसे बरे मरण पावतील? जन्मच नाही तर मरतील काय? सगळ्या पुन्हा सृष्टीचा ऱ्हास होऊन पुन्हा सृष्टी उदयाला येते तेव्हा तो जन्माला येत नाही. आणि पुन्हा सृष्टीचा नाश होताना मरणार आहे का? झालाच नाही जन्माला तर मरण काय? म्हणून धनंजया, जे या आत्मज्ञानाला अनुसरून मद्रूप झाले आहेत ते जन्म मरणातील असेच आहेत. याप्रमाणे आत्मज्ञानाचा महिमा देवाने आपल्या आवडीने वर्णन केला आणि अर्जुनालाही त्या ज्ञानाविषयी आवड उत्पन्न व्हावी अशा हेतून हे ज्ञान महती वर्णन केले. तो अर्जुनाची निराळी स्थिती झाली ती ही की त्याच्या सर्वांगाला कान फुटले. अधिक काही सांगावे? अर्जुन नखशिकांत अवधान मूर्तिमंत बनला. त्यामुळे अर्जुन सर्व व्याख्यान आकलन व धारण करील असे पाहून आता देवाचे प्रेमात्मक पाण्याने केलेले व्याख्यान इतके विस्तृत होऊ लागले की ते आकाशाच्या एका उडीत मावणार नाही. ते खरे व्याख्यान अर्जुनाने आत्मसात केले. भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या वक्तृत्वरूपी कन्येस तू बुद्धिरूप वर मिळालेली मी आज उजवली म्हणजे विवाहित झाली. कारण माझे जेवढे म्हणून व्याख्यान तेवढेच अवधान व धारणा शक्ती असणारा तू उत्तम श्रोता मिळालास. तर आता बाबालाच कृष्णालाच भाग्यवान वाटलं का आपल्याला चांगला वर भेटला व आपल्या कन्येला. तसं मी सांगणार आहे पण ऐकणारा सुद्धा तेवढा योग्यतेचा मिळाला. तर आता मी एक असून त्रिगुण रूपी जे पारधी यांच्याकडून देहरूपी पाश टाकून मला अनेक रूपे कशी घेवली जातात, मी त्यात कसा गोवला जातो? कोण? बघा, मी एक असून काय एंट्री कळली का काम झालं आपल्या. मी एक असून अनेक कसा झालो, मी कसा त्यांच्यात गोवलो, कोणत्या पारध्यांनी मला जाळ्यात घातलं? त्रिगुण रूपी पारध्यांनी मला त्या जाळ्यात घातलेले व क्षेत्राच्या उपाधीने माझ्यापासून हे जग कसे व का उत्पन्न होते ते सांगतो आई. हे पहा, प्रथम माझ्या अध्यासिक संघरूपाने बीजापासून प्रकृती रूप जमिनीत प्राणीमात्र रूपी पीक उत्पन्न होते. संसर्ग नाही बरं का? हो, संसर्ग नाही. आध्यासिक संबंध म्हणजे फक्त भासमान. रश्शीवर साप जन्माला आलाच नाही कधी, शिंपलीवर चांदी कधीच नाही, पण भासते, याला म्हणतात आध्यासिक संबंध. वास्तविक डायरेक्ट संबंध आलाच नाही त्यांचा. हे पहा, प्रथम माझ्या अध्यासिक संघरूपी बीजापासून प्रकृतीरूपी जमिनीत प्राणीमात्र रूपी पीक उत्पन्न होते. याच कारणामुळे प्रकृतीला म्हणजे मायेला क्षेत्र असे आम्ही म्हटले आहे. श्लोक क्रमांक 3. सहज विचार करून पाहता ही माया महतत्वाधिकाचे मूळ विश्राम स्थान म्हणजे लय स्थान आहे. अर्थात कार्यात्मक जगापेक्षा मोठी व्यापक आहे. म्हणून हिला महत ब्रह्माचे नाव दिलेले. कोण मोठी?
जेवढे दिसते त्याच्यापेक्षा माया मोठी आहे. ती माया म्हणजे देवाची काय छाया आहे ते बघा. आता मग देव केवढा आहे. तसेच अर्जुना हिच्या योगाने विकार व गुण हे बऱ्याच वाढीच पावतात. अजून हिला मत ब्रह्म असे म्हटले आहे असे समज अव्यक्त मतवाद्यांच्या मते हिला अव्यक्त असे आहे म्हटलेलं आहे. कारण ती सुद्धा व्यक्त नाही. कोण मग सांख्यांच्या दृष्टीने हिला प्रकृती असे म्हणतात. हे प्राज्ञ शिरोमणी वेदांती लोक हिला माया असे म्हणतात. आणि हे जे सगळं दिसते हे काय माया विघ्ने मी माझे नि घरे. घर म्हणजे माया. मी माझे नि घरे हे तो संपत्तीचे वारे धनदारा पुत्रजन हे काय हेच माया आहे. हे प्रज्ञा शिरोमणी वेदांतातील लोकीला माया असे म्हणतात. असो उगीच फार किती बोलावे अज्ञान म्हणून जे म्हणतात ते हेच होय. म्हणून हे धनंजय आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्या जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे स्वरूप आहे. कशाला म्हणतात अज्ञान. कशाला म्हणतात अज्ञान. आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्या जो विसर पडतो आपणच आपल्याला विसरले. असा माणूस असं का आपल्याला विसरलेला असेल एखादा माणूस. आपल्यालाच आपला विसरलेला असा माणूस आहे का. एवढे बसले सगळे तिचे बापरे. आपलाच आपल्याला विसर पडतो तेच या अज्ञानाचे स्वरूप आहे. आणखी एक अज्ञान म्हणजे सुरुवात झाली पर त्याचे बघा संयुक्ती घे. अज्ञानामुळं पर झाले नाही तर तेच त्याचं स्वरूप आहे जीवाचं ज्ञान. आणि इथे सुद्धा सांगितलं आपला याला हे विसरली तया थोर झाली आहे. आणि हे कशातलं चरण आहे माहिती का. इकड कोणत्या अभंगातलं प्रमाणे लगेच त्याचं उत्तरच क्लिक होऊन जाणार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आणि त्या अभंगातले हे चरण आहे. विसरली तया थोर झाली आहे. कोणाला पांडुरंगाला संतांना आपल्यालाच विसरला तया थोर झाली आहे. आणखी एक अज्ञानाचे स्वरूप आहे ते असे की ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागले असता दिसत नाही. मधदेवाबांचं दुसरं वाक्य आहे दीप घेऊन शोधती अघटितही घटे ना कधी व्यवहार अघटित व्यवहार घडेना. असं व्यवहारच घडणार नाही. दिवा घेऊन गेला काय शोधायला आणि आपण चाललो देव बघायला. अघटित विचार कधीच घटेना. कधी माणसाला देव भेटत म्हणजे कीर्तनकार बाबा बोलतात हे खोटं नाही. त्यांना देव भेटणारच नाही कधी का कारण तेच देव झाले नाही. आणि तुकाराम महाराजांना भेटला ते म्हणले देव पाहायचं गेलो. मग आपण किती ट्रॅक मध्ये आपण किती रेंज मध्ये किती रेग्युलर आपण चाललेले बरोबर. त्यांचा भाव नाही देवा हे म्हणतात म्हणे नाही भाऊ आणि देवा मला पाहू कसा देव पाहणार. जी हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागले असता दिसत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा विचार केला तर त्यावेळी अज्ञान दिसेनासे होते. आत्म्याचा विचार केला तर अंधार दिसणार नाही. प्रकाशाचा विचार केला तर अंधार दिसणार नाही. प्रकाश दिसला तर तसं आत्मज्ञान होईल तेव्हा जग राहणार नाही अंधार राहणार नाही अज्ञान राहणार नाही. दूध घोटीत ढवळीत बसले म्हणजे जशी त्यात साय दिसून येत नाही व तेच घोटले नाही तर स्थिर झालेल्या दुधावर साय दिसून येते. किंवा मनुष्य ज्यावेळेस जागृत अवस्थेत नसतो अथवा स्वप्न अवस्थेत नसतो किंवा समाधीतही नसतो त्यावेळेस जशी गाढ झोप सुषुप्त अवस्था असते किंवा वायू उत्पन्न झालेला नसतो त्यावेळी आकाश मात्र जसे युक्ती रिकामी असते त्याप्रमाणे इतर अवस्थांशिवाय जी निवांत निद्रा अवस्था तेच खरोखर अज्ञान होय. तिसरा टप्पा सांगितला स्थूल सूक्ष्म आणि तिसरं कोणता देव कारण देव अज्ञान गाढ निद्रा काहीच खबर नाही मी कोण देव कोण गाढ निद्रा. ज्या वेळेस आपल्या समोर एखाद्या झाडाचा बुरखा असतो तेव्हा पलीकडे दिसत आहे तो खांब आहे किंवा पुरुष आहे असा एक कोणताही निश्चय होत नाही. काय भासते हेही कळत नाही परंतु काहीतरी आहे असे मात्र दिसते खरे. त्याप्रमाणे आत्म्याचे निव्वळ सच्चिदानंद स्वरूप आहे. आत्म्याचे निव्वळ सच्चिदानंद स्वरूप आहे. तसे ज्या वेळेस खरोखर दिसत नाही व दुसरी काही देहाधिक वस्तू आहे त्यापैकी काहीच निश्चय होत नाही अशा स्थितीतच अज्ञान म्हणतात. नीट देव कळत नाही आणि निधेय आहे का हे नीट कळत नाही निवाडाचंच ज्ञान नाही होत त्यावेळेला मात्र अज्ञान त्याला अज्ञान म्हणतात. अज्ञानाचं स्वरूप आहे. रात्र नाही आणि दिवस नाही या दोन्हींच्या संधीला जसा सायंकाळ सांजवेळ म्हणतात त्याप्रमाणे निजात्म्याचे व विरुद्ध म्हणजे जगताचे ज्ञान होत नाही. आत्म्याचं ज्ञान नाही जगाचं ज्ञान नाही. दोन पैकी एकच ज्ञान झालं तरी आत्मज्ञान होणार. निजात्म्याचं ज्ञान झालं तरी होईल आणि जगाचं ज्ञान झालं तरी
जगाचं ज्ञान झालं तरी जग कशावर दिसतंय? काय प्रमाणे? हा, वाचलेले जगडंबर, रशीवर साप बसतो, सत्य तू विठ्ठला कागा जाविला जगतकार. म्हणजे जगतकार म्हणजेच काय? अवघे चित्रे लोक आनंदाचे किंवा ऐश्वर्याचा अनुभव, विश्वदेव, त्याचं जरी ज्ञान झालं तरी कळत. अशी जी कोणी दोहीमधील अनिर्विष्णीय स्थिती तिला अज्ञान असे म्हणतात. व त्यामुळे गुंडाळलेला चित्प्रकाश म्हणजे अज्ञानाचे आवरण मुक्त झालेले जे चैतन्य, त्याला क्षेत्रज्ञ असे आहे, संज्ञा आहे. अज्ञानाने चिंध्यांनी गुंडाळून आत्मा आतमध्ये बसलेला आहे, त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. आपले शुद्ध स्वरूप तर जाणले जाऊ नये व अज्ञान मात्र वाढवावे, तेच अज्ञान उपहित चैतन्याचे म्हणजे क्षेत्रज्ञाचे, जीवात्म्याचे रूप होईल. आता जीवदशा कशामुळे आली? स्वतःचे ज्ञान कळून घेत नाही आणि अज्ञान तर वाढवीत राहिलेले अजून. म्हणजे भक्ती करणे ही काय? स्वतःला न ओळखता भक्ती करणे काय? अज्ञान वाढवणे. काय 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 विचार आहे? म्हणजे असं आपण त्यांना म्हणजे अज्ञान वाढून राहिले ते म्हणजे हाता आले शान असतात. आम्ही दिंड्या अमुक करतो, देवपूजा करतो, हेच अज्ञान वाढीस लागले. हा माया व चैतन्याचा अनर्वचनीय संयोग नीट लक्षात आण. कारण मूळ शुद्ध स्वरूपावर मायेचा अध्यासिक संबंध असणे असा स्वभावच आहे. त्याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेते असे दिसते. काय तुकाराम नाम ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य, अनंत रूपे, अनंत विषय. देव नटला नाना, अनंत रूपाने नटलेला तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून, ज्याप्रमाणे दारिद्र्य मनुष्य, ज्याप्रमाणे दरिद्री मनुष्य भ्रमिष्ट झाला असतात, तो रस्त्याने जाऊ लागला म्हणजे इतर लोकांस म्हणतो की जा रे मी राजा झालो आहे. किंवा मूर्छा आलेला एखादा मनुष्य ज्याप्रमाणे आपण स्वर्गात गेलो असे भ्रमाने म्हणतो, त्याप्रमाणे एखादी दृष्टी आत्मस्वरूपावरून कळली म्हणजे कल्पनेने जे जे दृश्य मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रस्तवतो असे म्हणतात. म्हणजे देव नटलेल्या देवाने सृष्टी निर्माण केलेली असं म्हणणं आत्मस्वरूपावरून दृष्टी चळली का म्हणायचे हे जग आहे. मनुष्य एकदा निजलेला असून स्वप्नाच्या भ्रांतीने पुष्कळ वस्तू रूपाने आपणास पाहतो, तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. काय वाक्य सांगितलं? मनुष्य एकटा निजलेला असून स्वप्नाच्या भ्रांतीने पुष्कळ वस्तू रूपाने आपणच पाहतो, तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. शुद्ध स्वरूपावर आलेली हीच भ्रांती पुन्हा अन्य प्रकाराने तुला पुढे सांगू, परंतु मूळ स्वरूपावर मिथ्या मायेचे स्वरूप अध्यस्त आहे ही गोष्ट मात्र तू विसरू नको. ही वाक्य बारकाईने ऐकायचं बरं का. काय विसरू नको? मनुष्य झोपला आणि झोपल्यावर स्वप्न पडल्यानंतर त्याला हे सगळं नटलेले दिसतं. तो एकटाच असतो, ते सगळं काही वेगळं असतं. तसं जीव जेव्हा इथे येऊन झोपला जातो त्यावेळेला जग त्याला झालेले वेगवेगळे दिसतं. आत्मवर स्वरूपावरून चळली का जे जे दृष्ट मांडले जाते त्याची नाव सृष्टी प्रसवत म्हणतात. म्हणजे ज्याला आत्मदृष्टी आहे तो म्हणणार याला जग आहे, ईश्वर जग प्रसवलेलं आहे. आणि ज्याला आत्मदृष्टी आहे त्याला हे जग नाही तर काय दिसणार सगळं? ईश्वर दिसणार. तर ही गोष्ट विसरू नकोस. तर ही माझी भार्या असून अनादी, माया ही माझी काय भार्य असून अनादी, तरुण, अलौकिक, अनर्वचनीय व गुणवान अशी आहे. हिचे स्वरूप तरी काय असे पाहू गेले असता काही नाही, हे तिचे खरे स्वरूप आहे. हा, दुसरं काय आहेच नाही. पण हिची आकृती मात्र फार व्यापक आहे. ही निजलेल्याच म्हणजे अज्ञानाच्या सानिध्यात असते. माया कुठं असते? म्हणून इथं वाक्य काठीच्या उघडा ज्ञानेश्वरामध्ये, माया नुरे जेव्हा. आणि माया कोणाकडे शिल्लक राहणार आहे? अज्ञानी माणसं. अज्ञानाच्या सानिध्यात असते माया. ज्ञानी माणसाकडे माया शिल्लक. जागृतात म्हणजे ज्ञात्यापासून दूर राहते, परंतु ही माया माझ्या आत्मस्वरूपावर राहते. मी आपल्या स्वरूपाचे निरोधन केले म्हणजे ही जागी असते, म्हणजे जगद्रूप कार्य करण्यास समर्थ होते. मी जेव्हा स्वतःचं स्वरूप आवरून धरतो तेव्हा हिला प्राधान्य मिळतं. म्हणजे आत्मसत्तेच्या संभोगाने आश्रयाने गर्भधारण करते. महत् ब्रह्मरूप प्रकृतीच्या उदरी प्राकृत अष्टविकारांनी जगद्रूपी गर्भाची ही वाढ करवते. आत्मा व प्रकृती या उभयांच्या संयोगापासून प्रथम बुद्धितत्व जन्मास आले व तीच बुद्धी रजगुणाने बळवल्यावर मन तयार होते. बुद्धी निर्माण झाली पण ती कोणाच्या आश्रयावर आहे? रजगुणावर. मनाची तरुणी
स्त्रीजी ममता ती आपल्यापासून अहंकार तत्वास तयार करते व तिच्या योगाने पंचमहाभूताची स्पष्टता होते आणि विषय व इंद्रियांच्या भूतास संबंध असल्यामुळे त्यांचीही या महाभूताबरोबरच स्पष्टता होते. पंचभूत विषय व इंद्रिय यांचा क्षोभ झाल्यावर पाठोपाठ त्याच्यात सत्व रज तम हे 3 गुण असावायचे. त्या योगाने वासना होईल. त्या वासनेरूप जीव हा अनेक योनीत जन्म घेतो. काय वाक्य सांगितलं? पंचभूत विषय व इंद्रियांचा क्षोभ झाल्यावर पाठोपाठ त्यांच्यात 3 गुण हे 3 गुण असावायचेच आणि त्या योगाने वासना होते. कोणत्या योगाने? गुणांच्या योगाने वासना होते आणि त्या वासनेरूप जीव हा अनेक योनीमध्ये जन्म घेतो. ज्याप्रमाणे बीजाचा दाना व पाणी याची गाठ पडल्याबरोबर त्यास अंकुर फुटून झाडास अवसान व साकार आकार येतो, त्याप्रमाणे माझ्या संघाने मायेला अनेक प्रकारचे अनुकुचिदार विश्वांकुर फुटू लागतात. हे सुजन श्रेष्ठा मग त्या गर्भगोलाचा आकार कसा रूपास व्यक्त दशेत येतो ते ऐक. हे पा अंडज छेदज उद्वीज आणि जारज असे अंकुर तिला साहजिकच फुटतात. आकाश व वायू यांचा ज्यास अधिक अंश असतो असा जो गर्भरस वाढतो त्याला मनीज असे नाव आहे. हा एक त्याचा अवयव होय आणि तम व रज या 2 गुणांचा पोटात घालून ज्यात जल व तेज याचा अधिक अंश असतो त्यापासून श्वेतच अवयव उत्पन्न होतो. कोणाची? कशापासून उत्पन्न? जल व पृथ्वी यांचा विशेष अंश असून त्यात केवळ निष्कृष्ट तमोगुण दृष्टीस पडतो तेव्हा उद्वीज उत्पन्न होतात आणि पंचभूताच्या सत्वगुण व रजगुणापासून पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय ही निर्माण होऊन परस्पर सहकारिता देतात व मन व बुद्धी यांचीही तिला जोड असते. तेव्हा ही मानवाधिक जारज निर्माण होतात. याप्रमाणे ही जारज अंड स्वेजक आणि उद्भिज असे 4 देह म्हणजे 2 हात व 2 चरण तळ असून स्थूल अशी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे. प्रवृत्ती ही ज्याचे मोठे पोट असून निवृत्ती ही ज्याची सरळ पाठ आहे व कमरेच्या वरील भागात 8 देव योनी आहेत. वरील आनंद भरीत स्वर्गलोक हा त्याचा कंठ आहे. मृत्यूलोक हा मध्य भाग आहे व पाताळ लोक हा कमरेखालील भाग होय. अशा या स्वरूपाचे एक लेकरू ही माया प्रसवली आहे. 3 लोकाचा विस्तार हे त्या मुलाचे बाळसे होईल. हे 3 लोक येतच आहे. मध्य भाग स्वर्गलोक, वरील आनंद भरीत स्वर्गलोक हा ज्याचा कंठ आहे, मृत्यूलोक हा मधला भाग आहे आणि पाताळाच्या कमरेखालचा भाग अशा स्वरूपाचे ही लेकरू प्रसवलेले आहे. या लोकाचा विस्तार हेच या मुलाचे बाळसे होय. 84 लक्ष योनी म्हणजे त्याची बोटाची पेरी व सांधे आहेत. हे बालक प्रतिदिन वृद्धिंगत होत आहे. नाना प्रकारचे देह अवयव व नामे हे अलंकार घालून व माया ही त्या मुलाला मोहरूपी स्तनपान देऊन नित्य नवेपणे वाढवते. वेगवेगळ्या सृष्टी व त्याची बोटे व करंगळ्या होत आणि हर एक योनीत निरनिराळ्या प्रकारचे देह अभिमान त्या बोटामधील अंगठ्या आहेत. असे एकूण ते एक चराचरात्मक विश्वरूप लेकरू की जे अविचारकाली सुंदर वाटते, त्याला जन्म देऊन आपण भाग्यवान आहो असे त्या मायेला वाटते. ब्रह्मदेव हा या बाळाचा प्राप्त काळ आहे. विष्णू हा मध्यान्ह काळ आहे आणि सदाशिव हा सायंकाळ म्हणजे उत्पत्ती स्थिती व लय हे 3 काळ होय. आणि या महाप्रलय हेच त्या बालकाचे अंथरुण होय. त्या अंथरुणावर खेळ खेळून ते निवांत नेसते व पुन्हा कल्पांचा उदय झाल्यावर विपरीत भेद ज्ञानाने जागे होते. असं त्याचं जाणं येणं, जन्म मरण, किती वेळा जन्म होणे असं त्या चालू आहे. अंतरण पुन्हा येतं पुन्हा जातं. या सृष्टीच्या अशी किती वेळा घडामोडी झाल्या असतील आणि आपण त्यात होतो आणि आता त्याच्यातून सुटायला एक चान्स मिळालेला आहे. आपल्याला सुटायचा असेल तर कोणाला जोर जबरदस्ती नाही. अर्जुना, याप्रमाणे मिथ्या ज्ञानाच्या व्यवहारूपी घरी एकापुढे एक अशी युगाच्या मालिकेचे पावले हे लेकरू कौतुकाने टाकीत आहे. ज्या बालकाचा संकल्प आवडता स्नेही असून अहंकारी शोभा आहे, अशा त्या बालकाचा शेवट मरण आत्मज्ञानानेच होतो. याच्यातून सुटायचं असेल, याच्यातून खरंच मारायचं असेल तर आत्मज्ञानाशिवाय याच्यातून सुटू शकत नाही. नाही तर सारखं यावं लागेल. एकेका योनीमध्ये एकेका वासनेमुळं एक जन्म घ्यावा लागणार. असो, आता विशेष वर्णन न करता इतके सांगतो की याप्रमाणे माया ही विश्वाला माझ्या अधिष्ठान सत्तेच्या साह्याने जन्म देते. यास्तव अर्जुना, मी बाप मत ब्रह्म ही आई व हे जगडंबर हेच माझे लेकरू आहे. मी बाप
आणि ही माया त्यांची आई, आणि हे सगळं जगदंबर म्हणजे एवढं दिसतंय हे सगळं जगातलं जेवढे आहेत, उंच योनीतले, खालच्या योनीतले, मधल्या योनीचे, याला सगळ्याला जगदंबर म्हणलेले. आता या जगात पुष्कळ शरीर दृष्टीस पडल्यामुळे जग माझे अपत्य असून माझे व त्यांचे ऐके नाही, अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. कारण सर्व पंचमहाभूतांनी उत्पत्ती, मन, बुद्धी वगैरे एकरूपच आहेत. हे पहा की एकाच शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का? त्याप्रमाणे या जगात जरी पुष्कळ चित्र विचित्र विश्व दृष्टीस पडले तरी ते सर्व एकरूप आहे असे समज. अर्जुनाला ही बाई बाजूला घेऊन कोपऱ्यात सांगितलं, जरी वेगळं दिसत असलं तरी तू एकच समज. हे विश्व वेगवेगळं समजू नको. अलंकार सांगदेवा वेगवेगळे असतील पण सोनं एक हे माझं, ज्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं, ज्याला आपल्या मागच्या घराला जायचंय जिथून आलंय, त्याला इकडं पाय जरी चित्र विचित्र सेना दिसली तरी ऐक्य टोकाय सोडायचं नाही. हे बघ, ज्याप्रमाणे झाडास वरच्या लांब आखूड, खालच्या जाड आणि बारीक अशा भिन्न भिन्न फांद्या एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या असतात. पुन्हा जसं वस्त्र तंतू नाही, तंतू म्हणजे वस्त्र नाही, तसं पुन्हा ऐक्य साधायचं काम चाललंय माऊलीचं. हा बरोबर. आणि जो जगत व ही माझा, हे जो जगत व ही व मी यांचा संबंध आहे तोही असाच आहे. कसा? जगत आणि माझा संबंध जसं झाडाच्या वरच्या लांबच्या खालच्या बाहेर, तरी बीज मात्र एक आहे. त्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट, नंबर 2चा दृष्टांत, ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट मातीचे लेकरू होईल, किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड होईल. कारण कापसाचा मुलगा तंतू काल सांगितला, काय माऊलीची सूक्ष्म, कापसाचा मुलगा तंतू आणि वस्त्र हे त्याचं काय नातवंड. आणि नाताचं आणि कशाचं जमतं जास्त? आजना त्यांचं जमतं. म्हणून बाबा तो दृष्टांत सांगायचं होतं कपड्याचं, नाही का? कारण कापसाचा मुलगा तंतू म्हणजे सत व त्यापासून तयार झालेली वस्त्र ही कापसाचे नातवंड होय. अथवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटांची परंपरा ही ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे, तशी दगड असला, लोखंड असलं ते आणि वरचा जरी असला तरी सगळी माझीच संतती, मम वंशा जीव लोका. ठीक आहे. असंख्य लाटांची परंपरा ही ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे त्याप्रमाणे आमचा व चराचराचा संबंध असा आहे. म्हणून अग्नी, ज्वाला ही दोन्ही ज्याप्रमाणे केवळ एका अग्नीची स्वरूपे आहेत, त्याप्रमाणे मी व जगत ही दोन्ही एकच स्वरूप असल्यामुळे मध्यपासून जगतची उत्पत्ती होते असा संबंध मानणे व्यर्थ होय. हे ज्याला निवडून घ्यायचे त्याच्यासाठी एवढे जर, आणि ज्याला परत भरकटलेलं आहे त्याला भरकटलेलं दाखवावं लागेल ना. डेंजर स्टॉप दाखवावं लागणार, दगड व्हायचंय. पण ज्ञानी झाला त्याने अशीच दृष्टी जगाकडे फेकायची सगळं. आणि मग हे जर असेल तर जात्यावेळी दृष्टीच काय दिसेल? नातू दिसेल का? कोण दिसणार आहे? आजोबा दिसतील का? चोर दिसेल का? काय दिसेल? मग सगळंच भगवत स्वरूप दिसणार. हरी स्वरूप, आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. मग सगळीकडे ते सगळं दिसायला लागल्यानंतर मग तीच वासना त्याच्यात गेला म्हणजे संपला. मदर स्वरूपात तो येऊन मिळालाय, मदरूपतेच प्राप्त झाला. जगाच्या उत्पत्तीमुळे माझे स्वरूप लोकते असे म्हटले तर ते स्वतः जड असलेले जगत कोणाच्या तेजाने प्रकाशित करतील. पहा, परत आता उलटी फाशी येत आपलं. आणि हाच निवाडा आपल्याला करता आला का संपलो, आपण सुटलो. कारण याच्यात प्रवृत्तीचा बी मार्ग सांगितला आणि याच्यात निवृत्तीचा. आता निवृत्तीचं जग मला झाकून टाकते म्हणजे ताकद कोणाची? मग अरे त्याला प्रकाशित मी केलंय पठ्ठ्या, आणि ते काय मला झाकणार आहे? जगाच्या उत्पत्तीमुळे माझे स्वरूप लोकते असे म्हटले तर ते स्वतः जड असलेले जगत कोणाच्या सत्तेने प्रकाशित करते? हालचाल झाली आत्मस्वरूप याच्या शरीराची म्हणजे आत्मसिद्ध आहे का? हे तर मुर्दा आहे. आता बघायचं का जगत धचका देऊन बेशुद्ध करून बघतो, काय हालत नाही. ते जडच आहे, हे जग सगळं जड आहे आणि त्याला ते सत्ता चल केलेलं आहे त्यांनी. मग माझीच सत्ता नाही का काय? पण तरी सुद्धा मला जाते. आणि हे उपाधी माझी गुप्त आहे. पा रोकडा परमार्थ सांगता. म्हणून मुखी नाम ताबडतोब, चला ताबडतोब घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आता काकाला वाटायला काय तर शिन झाला, काकाला वाटायला काय शिन झाला. उलट 1-1 रुपया दक्षिणा त्यांना नाही येत, पण तरी दक्षिणा फोटो वाटायला येईल. मग त्यांना काय शिन झाला? स्वयं होते ते का बनवावं लागले, फोटो बनवावं लागले? डायरेक्ट रेडीमेडच आणले होते त्यांनी. हे रेडीमेड सगळं जगत कोण आहे? रेडीमेड देव आहे.
हं? हे पहा, मानकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का? मानकाचे मग हे जे सगळं पाहतंय, आता हे कोण पाहतंय? ऐकते कोण? मी कोण म्हणतंय? तोच तो म्हणतोय. हे पहा, मानकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का? तसे सोन्याचे अलंकार बनवल्याने त्यातील सुवर्ण नाहीसे होते का? काय कमल उमलल्यावर त्याचे कमलत्व नाहीसे होते की काय? म्हणजे उमललेलं जगत आहे. अरे अर्जुना, अवयवी अवयव धारण करणारा हा आपल्या अवयवाने झाकला जातो किंवा अवयवाचं वर्तमान असणे हेच त्या अवयवीचे रूप आहे. सांग बरी. हे सगळं अवयवाने माणूस व्यवस्थित दिसते. उलट तसं हे माझे सगळं अवयव आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. हो, ते मग अशी झालं. बरं झालं, परत रिपीट झालंच पाहिजे, डबल टिबल झालं पाहिजे. जो जोंधळ्याचे बी पेरून अंकुर फुटून वाढल्यावर त्याला परिपक्व कणीस आले म्हणजे तो पेरलेला दाणा कमी झाला म्हणावा व अनेक पटीने वाढला म्हणावा. एकच देव होता ना, आता अनेक देव झाले. काय वाक्य माऊली तुकोबरायचं. आधी बीज एकली, बीज अंकुरले रोप वाढले, एका बीजापोटी कोटी कोटी तरू सुमने. आधी केला बीजाला मग भोगिले कणी. हा बरोबर. बीज आलं म्हणलं तुम्ही म्हणणारच हे प्रमाण बरोबर आहे. दाना कमी झाला म्हणावा की अनेक पटीने वाढला म्हणावा. म्हणून जगाला बाजूला सारून मला पाहे म्हणशील तसा मी निराळ दिसणार नाही. यांच्या खोबडीत बसलं तर लय जगाचं कल्याण होईल सांगणाराच्या. कोण ऐकायला आले, कोण आपल्या बाजूला बसले, कोण आपल्याला क्रॉस चालते. आपल्याला क्रॉस चालते का? आपल्याला दाखवतोय नाटिका ऋषिकेशी. नाटकीपणा करतो तो मुद्दाम. बघ मला ओळख, मला अगर आले ओळख मला. प्रेमाने बोलतो तो बी तोच, द्वेषाने म्हणतो तो बी तो म्हणतो ओळख मला. जगाला बाजूला सारून मला पाहिजे म्हणशील तर तसा मी निराळा दिसणार नाही, कारण मीच सर्व जगतरूप आहे. विवर्त उपादन रूपाने कारण आहे. म्हणजे मद व्यतिरिक्त जगत सत्ता शून्य आहे. म्हणजे माझ्याशिवाय काहीच चालणार नाही. हे विरा या सिद्धांताची तू थांबतो. टाइम झाला. तुम्ही सांगायचं ना. 125 क्रमांकाच्या ओळीला थांबू. 2 मिनिटं जरा बंद करा, लगेच नका चालू. 125 क्रमांकाच्या ओळीला आपण थांबूया. 14व्या अध्यायातल्या झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरी